नमस्कार. आज कोलाजमध्ये आपल्याकडे पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत ते तरुण तडफदार महाराष्ट्राचे नेते आणि देशावर आपली छाप टाकलेली आहे. अत्यंत तरुण वयात जे महापौर झाले नागपूरचे आणि तरुण वयात म्हणजे पवार साहेबांनंतरचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले ते देवेंद्र फडणवीस, जे आता महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत. नमस्कार देवेंद्र. नमस्कार. तुम्ही महापौर महाराष्ट्रात तर सगळ्यात तरुण महापौर म्हणून तुमचा रेकॉर्ड आहे, अजूनही तो कायम आहे, बरोबर? नाही, मला असं वाटतं की त्याच्यानंतर बहुधा गणेश नाईकांचा मुलगा त्यांनी तोडला तो. गणेश नाईकांचा मुलगा ते माझ्यापेक्षा 2 वर्ष अजून लहान होते झाले तेव्हा. आणि एक झालं, दुसरं म्हणजे तुम्ही झालात तेव्हा तर तुम्हीच होता. दुसरं असं की मुख्यमंत्री तुम्ही झाले तेव्हा पवार साहेबांनंतर सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. आता मुख्यमंत्री पद जे तुम्हाला मिळालं म्हणजे तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तो एक क्षण आणि नंतर तुम्ही मुख्यमंत्र्याकडनं परत विरोधी पक्ष नेते झाला, हे दोनही गोष्टी अत्यंत अनपेक्षित होत्या राज्याला, तुम्हाला स्वतःला. तर तुम्ही ते जेव्हा ते तुमच्याकडे आलं तेव्हा ती एक्साइटमेंट, आणि जेव्हा ते तुमच्याकडनं गेलं तेव्हाही ते खूप अनपेक्षित होतं की तुम्ही न येण्याचं कोणतं कारण दिसत नव्हतं. कागदावर सगळं फुलप्रूफ होतं आणि तुमच्याकडनं मुख्यमंत्रीपद गेलं. यावेळेला तुम्ही सुखदुःखे समेकृत्वा लाभलाभो या जय जय असं घेतलं का? पहिल्या वेळेला आनंद पण खूप एक्साइटमेंटने उपभोगला आणि दुसऱ्या वेळेला काही काळ तुम्हाला त्यातनं सावरायला वेळ द्यावा लागला, काय झालं? नाही, असं आहे की मी अजून काही योगिक अशा परिस्थितीमध्ये पोचलेलो नाही, अजूनही माणूसच आहे. त्याच्यामुळे निश्चित आनंदही होतो, दुःखही होतं. पण एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो, साधारण मला कल्पना होती, म्हणजे मी कधी बाहेर बोललो नाही, पण मी बनेन अशी मला जवळजवळ कल्पना होती. केंद्रीय नेतृत्वाने दिली? ती दिली होती, काही ना काही प्रमाणात मला ती दिलेली होती. त्यामुळे म्हणजे आनंद तर होताच, परंतु आपल्या या कानालाही कळू द्यायचं नाही, ही जी काही एक आमच्या इथली पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे मी कधीही बाहेर बोललो नाही. त्यामुळे माझा आनंदही काही बाहेर दिसला नाही. त्यामुळे तो हळूहळू आनंद असा एकदम आपल्याला बातमी कळल्याने आपण जसं खूप एक्साइट होतो, ती स्टेज काही कधी आली नाही. कारण ते असं मला हळूहळू इशाऱ्यात रोज सांगितलं जायचं की बाबा तुला लीड करायचं आहे, तुला लीड करायचं आहे, तुला लीड करायचं आहे. तुम्ही घरात सांगून ठेवलं तर? नाही, माझ्या पत्नीलाही नाही, माझ्या आईलाही नाही, कधीच नाही. आणि मी सांगितलं नाही, या कानाचं त्या कानालाही नाही. आणि तुमचं म्हणणं खरं आहे, म्हणजे त्यावेळी कोणाला वाटलं नव्हतं की मी मुख्यमंत्री होईल, त्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो. आणि जेव्हा माझ्यासहित सगळ्यांना माहिती होतं की मी मुख्यमंत्री होणार आहे त्यावेळेस मी झालो नाही. पण त्याचा दुःख निश्चितच झालं, पण फार काळ नाही राहिला. किती काळ साधारण टिकला? माझा अंदाज असा आहे की एक तर अनबिलिव्हेबल होतं. त्यामुळे 2 दिवस विश्वास बसायला लागले. म्हणजे ज्यावेळेस हे सरकार असं हातातून निसटत एक दिवस असं लक्षात आलं की आता हे सरकार नाही आहे, आपलं गेलं आहे आपल्या हातून. तर 2 दिवस त्याच्यावर विश्वास बसला नाही की असं होऊ कसं शकतं. कारण सगळ्या गोष्टी आपल्या बाजूनी असताना सगळ्यात जास्त लोक आपले निवडून आले, सगळ्यात जास्त युतीतले निवडून आले, आणि जे काही वादळ होतं ते संपेल असं वाटलं. असं सगळं असताना हे गेलं कसं आपल्या हातून, असं ते विश्वास त्याच्यावर काही बसला नाही. पण त्याच्यानंतर मला असं वाटतं एक 10-12-15 दिवसात मी एकदम नॉर्मल झालो, परिस्थिती स्वीकारली. आणि म्हणजे मला साधारण एक्स्ट्रीम दुःख आणि एक्स्ट्रीम हर्ष अशी पद्धत माझी नसते. मला दुःख होतं किंवा आनंद होतो, पण एक्स्ट्रीम काही नसतं. त्यामुळे मी स्वीकारलं आणि मग जो रोल मिळाला त्या रोलमध्ये घुसलो आणि त्या रोलमध्ये काम सुरू केलं. पण मला इथे एक मुद्दा आहे की शिवसेनेने तुमचा विश्वासघात केला असा राग तुम्हाला आला तेव्हा? माणूस आहात म्हणून तुम्ही म्हटलं की नाही, राग निश्चितच आला. कारण याचं 2 कारणं होते. एक, लोकसभेच्या निवडणुकीतही जणू काही हे त्यांचे उमेदवार भाजपचे उमेदवार आहेत, आपल्याला मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे, असं मी शिवसेनेच्या उमेदवारांकरता काम केलं, त्यांच्याकरता मदत केली, जे माझ्या त्यांनी करता येईल ते केलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी फॉर्म वापस घ्यायचे होते, मी भाजपच्या बंडखोरांचे फॉर्म वापस घेण्याकरता बसलो नाही. देसाई साहेब आणि सगळे ते माझ्याकडे बसले आणि सकाळपासनं 5 तास मी केवळ सेनेच्या विरुद्ध जी आमची मंडळी उभी होती, बंडखोरी होती, त्या लोकांना वापस घेण्याकरता 5 तास फोनवर होतो आणि त्यातले मॅक्सिमम लोक मी परत घेतले. कारण मला शेवटी एकत्रितपणे आपल्याला निवडून येऊन जास्तीत जास्त जागा मिळवायच्या आहेत. म्हणजे त्याच वेळी सेनेचे बंडखोर आपल्या विरुद्ध परत होत नाही आहेत याकडे मी दुर्लक्ष केलं. किंवा मी अशी अट नाही टाकली की तुमचा हा मागे गेला तर माझा हा मागे जाईल.
त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की प्रचंड बंडखोरी सेनेची ही भाजपच्या विरुद्ध होती. भाजपची त्या मनाने कमी होती, कारण मी जवळजवळ सगळे बंडखोर हे त्या ठिकाणी परत घेतले होते. आणि त्याच्यानंतर निवडणुकीमध्ये म्हणजे उद्धवजी तर सेनेच्या कॅन्डिडेट्सकडेच गेले, पण मी भाजपच्या कॅन्डिडेटच्या प्रचाराला गेलो, सेनेच्या कॅन्डिडेटच्या प्रचाराला गेलो. सेनेचे अनेक, कारण जुने संबंधही होते, अनेक त्यांचे आमदार मला फोन करायचे किंवा कॅन्डिडेट फोन करायचे की इथे ही अडचण आम्हाला होते आहे, तर आपला उमेदवार आहे असं समजून मी त्यात मदत करायचो. आणि एकूण त्याच्यापूर्वीच्या 5 वर्षामध्ये जे काही संबंध उद्धवजींशी होते, म्हणजे एक गोष्ट मी, आणि तेही मान्य करतील, उद्धवजींनी मला सांगितलं आणि मी ते ऐकलं नाही असं कधीच झालं नाही, नेवर इन 5 वर्षात. त्यामुळे निश्चित एक सात्विक संताप मला आला, मला राग आला, या सगळ्या गोष्टी आल्याच. पण शेवटी राजकारण आहे, त्याच्यामुळे अशा गोष्टी मागे टाकायच्या असतात आणि पुढे जायचं असतं. आता हे प्रश्न खूप मला रिपिटेटिव्ह विचारायचे नाहीत, कारण अगोदर तुम्हाला अनेकांनी विचारलं, पण मला हा वेगळ्या पद्धतीने विचारायचा आहे हा प्रश्न, कारण हा प्रश्नाची उत्तरं अजून आलेली नाहीत. तुम्ही पहिली गोष्ट अशी की तुम्ही त्यांना दिलेलं वचन मोडलं असं जे सगळीकडे प्रसृत झालं, किंवा त्यांचं असं एक व्हर्जन आहे, त्यांचंही एक सत्य आहे, जे तुमचंही एक सत्य आहे राजकारणी म्हणून. त्यातलं खरं द ट्रूथ काय आहे, म्हणजे काय सत्य आहे की तुम्हाला खरोखरच तुम्ही वचन देऊन नंतर तोडलं का, की केंद्रीय नेतृत्वाने तुम्ही वचन देऊन तोडलं नसेल, तुमच्या केंद्रीय नेतृत्वाने ते असमर्थता दाखवली का ते वचन पाळायला, काय झालं? असं असतं, आपल्याला माहिती आहे ना, प्रत्येक गोष्टीच्या 3 बाजू असतात. एक तुमची बाजू, एक माझी बाजू आणि एक खरी बाजू. आता यातली खरी बाजू कुठली? पण शिवसेनेचं म्हणणं आमची आणि खरी बाजू एकच आहे म्हणून. नाही, हे आता प्रत्येकाचं वेगळं परसेप्शन आहे. असं आहे की उद्धवजी असं सांगतात की मला वचन दिलं होतं. माझ्या स्वतःला जे बोलवून, कारण एक 15 मिनटं उद्धवजी आणि अमितभाई हे आतल्या खोलीत बसले, पुन्हा मला आतमध्ये बोलवलं, काय बोलायचं मला सांगितलं. त्याही वेळेस मला कधीही असं सांगितलं नाही. हे सांगण्यात आलं जरूर की 50-50% आपल्याला जागा वाटून घ्याव्या लागतील आणि या संदर्भातली घोषणा करा. आणि काय बोलायचं हे मी तिथे मराठीत आणि हिंदीत बोलून दाखवलं दोघांसमोर. त्या दोघांनी अप्रूव्ह केलं आणि हे ठरलं की मीच बोलायचं. त्यांनी एक शब्द बोलायचा, त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायचं नाही, आणि प्रेस संपवायची. इतकं सगळं झालं. पण त्याही पलीकडे जाऊन सांगतो की ज्यावेळेस म्हणजे विधानसभेचं सगळं आपलं हे चाललं होतं, ते लोकसभेचं ज्यावेळेस चाललं होतं, सगळ्या म्हणजे वाटाघाट्या चालल्या होत्या. हो, अमितभाई मातोश्रीवर गेले तर होते. ते अमितभाई मातोश्रीवर जे आले ते सबसिक्वेंट आले, त्याच्या आधी आम्ही भरपूर वाटाघाटी केली. आणि या वाटाघाटीमध्ये एक दिवस उद्धवजी होते, आदित्य होतं, मी होतो आणि आमच्याकडनं अजून एक जण होते. आमचं चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी पालघरचा आग्रह धरला. मग मी म्हटलं आमची सिटिंग सीट आहे, पालघर कशी देता येईल. मग जवळजवळ आम्ही ॲग्री केलं, नंबर्सही ॲग्री केले. आणि मग शेवटी उद्धवजी असं म्हणाले की बघा, ते आम्हाला विधानसभेच्या वेळी 50% हे तर जागा ठीक आहे, पण आम्हाला मुख्यमंत्रीपद लागेल. तर मी म्हटलं मुख्यमंत्रीपदाचं तर मला काही मॅन्डेट नाही आहे. म्हणाले नाही, मी परवा फोनवर अमितभाईंशी बोललो होतो, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं. तर रात्री 2 वाजले होते. मी म्हटलं मी आत्ता अमितभाईंना उठवतो. मी रात्री 2 वाजता अमितभाईंना उठवलं. म्हटलं त्यांचं म्हणणं असं आहे. ते म्हणाले पण मी त्यांना सांगितलं हे शक्य नाही आहे आणि मी शब्द दिलेला नाही आहे, आणि याच्यावर जर आपली बोलणी तुटत असेल तुम्ही तोडून टाका, कारण हे आपल्याला मान्य नाही आहे. आणि त्याच्यावर आम्ही बोलण्या तोडल्या. रात्री 2 वाजता ते घरी गेले, मी घरी गेलो. त्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा मध्यस्थी झाली आणि मग पालघरची सीट त्यांना द्यायची आणि क्लोज करायचं असा निर्णय झाला. याचा अर्थ काय होता, तर मुख्यमंत्रीपदावर तुटलं होतं आणि ते आम्ही पालघरवर जोडलं आणि मुख्यमंत्रीपद नाही, हा निर्णय पक्का झाला. आता याच्यानंतर मला हे समजतच नाही की ते कुठे हा विषय धरून बसले की मला हो म्हटलं. आणि मी पुन्हा अमितभाईंनाही विचारलं. ते म्हणाले की मी समोर, म्हणजे ते 15 मिनटं जे आतमध्ये होते त्यावेळेस आमच्या वेगवेगळ्या चर्चा आल्या, पण कधीही, कारण म्हणाले मुख्यमंत्री या विषयावर आम्ही क्लोज केलं होतं ऑलरेडी की ते शक्य नाही आहे, त्यामुळे असा शब्द कधी दिलेलाच नाही. आता मला हे समजत नाही की हा शब्द ते कुठून पकडून बसले. आमच्या नेत्यांचं म्हणणं होतं की आम्ही तो कधी शब्द दिलेला नाही. याच्यामध्ये खरं सांगतो की जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टीतनं मार्ग निघू शकला असता, मात्र उद्धवजींनी माझ्याशी बोलणंच टाळलं. आणि मला राज्य गेल्याचं दुःख नाही किंवा ठीक आहे ते कसे वागल्याचं दुःख नाही,
पण याचं मनापासून दुःख आहे की 5 वर्ष ज्या व्यक्तीचा शब्द मी पडू दिला नाही, ज्यांच्या खातर माझा महापौर मुंबईत बनू शकला असता, पण मी सगळं सोडून दिलं मुंबई पूर्ण कंप्लीट आणि सांगितलं तुम्ही घ्या, मला कुठलंही पद नको. अशा परिस्थितीमध्ये माझ्याशी फोनवर देखील बोलायला त्यांनी नकार दिला, याचं दुःख मात्र मला मनात प्रचंड आहे. पण फोनचं कल्चर त्यांचं तसं आहेच ना. म्हणजे नाही, प्रश्न काय आहे की हे म्हणजे ते इनकमिंग फोनचं ते मर्जीवर ठेवतात. हे कल्चर जे काही आहे, मी सिटिंग मुख्यमंत्री होतो, त्यांच्यासोबत आम्ही दोघं एकत्रित निवडून आलेलो होतो, त्याच्यानंतर नवीन सरकार बनवायचं होतं आणि एवढंच नाही तर मला हे माहिती आहे की ते फोन घेतील किंवा घेणार नाही असा प्रश्न असतो. म्हणून त्यांच्याकडनं जे काही मध्यस्थ होते त्यांच्याशी बोलणी करून, मग त्यांच्या इथे जे लोक त्यांचे फोन पाहतात त्यांच्याशी बोलणी करून, त्यांच्याकडनं वेळ कन्फर्म करून 4दा फोन केला मी आणि तो त्यांनी घेतला नाही. म्हणजे मला हे सांगण्यात आलं आदल्या रात्री की उद्या 11:30ला तुम्ही फोन करा, तुमच्याशी बोलतील. मग सांगितलं 11:15ला फोन करा, तुमच्याशी बोलतील. असं 2 वेळा घडलं, माझ्याशी ते बोलले नाहीत. मला याचं मनापासून दुःख आहे. असं आहे की जर तुमचं माझं पटलं नाही ना, तर मग समोरून हे सांगितलं पाहिजे की नाही पटत, मी नाही बोलणार. फोन करून सांगितलं पाहिजे की मला याच्यावर चर्चा करायची. त्यामुळे व्यक्तिगत संबंधांना कायमचा तडा गेला असं वाटतं तुम्हाला? तडा वगैरे काही जात नाही. अशा या गोष्टींनी काही व्यक्तिगत संबंधांना तडा जातो असं मी आत्ताही त्यांना उचलून फोन करतो किंवा तेही मला फोन करतात, तो प्रश्न नाही आहे. पण मनात मात्र दुःख तर राहील. पण ती घडी विस्कटली ना. हां, नाही विस्कटलीच 100%. मी तुम्हाला सांगतो की त्यांची माझी चर्चा जर झाली असती, प्रत्येक गोष्टीतनं मार्ग निघाला असता. आणि असं सरकार हे जे आज ते चालवत आहेत आणि विचारांच्या विरोधात जाऊन चालवत आहेत, म्हणजे ते असं म्हणतात की बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि मी त्यांना दिलेलं वचन होतं. पण मी त्याच्यावर उलटा प्रश्न विचारतो की बाळासाहेबांना असं वचन दिलं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जीवावर मी मुख्यमंत्री बनवीन? असं नव्हतं. बाळासाहेबांना ते मान्य झालं नसतं, कधीच झालं नसतं. म्हणजे आता तुमच्यासमोर मी गौप्यस्फोट करतो की 2 वर्षापूर्वी एक स्थिती अशी आली होती की राष्ट्रवादी आणि आम्ही सोबत यायचं असा निर्णय झाला आणि त्यावेळेस पंतप्रधानांनी सांगितलं की काँग्रेसला आयसोलेट करा. पंतप्रधानांनी सांगितलं की राष्ट्रवादी आणि भाजप सोबत यायचं असेल तर शिवसेनेला सोबत घ्यावं लागेल, शिवसेनेशिवाय नाही. म्हणजे इतकं क्लिअर कट पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितलं आणि पंतप्रधानांचा निरोप थेट अमित भाईंनी माननीय पवार साहेबांना सांगितलं की एकत्रित यायचं असेल, काँग्रेसला आयसोलेट करायचं असेल तर शिवसेना आम्हाला सोबत लागेल, शिवसेनेशिवाय आम्ही तुम्हाला घेत नाही. आता ही सगळी परिस्थिती असताना त्यामुळे केवळ तुम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेतलं ना. हां, आणि त्यावेळेस नाही घेतलं आम्ही. म्हणजे त्याच वेळेस म्हणजे राष्ट्रवादी त्यावेळेस पूर्णपणे आमच्यासोबत यायला तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या याच्यात एकूण त्यांनी काय मिळवलं मला माहिती नाही, पण मी हे दाव्याने सांगतो, ते माननीय बाळासाहेबांचे सुपुत्र असतील, त्यांचा सगळा अधिकार बाळासाहेबांवर आहे. पण तरी मी ज्या माननीय बाळासाहेब ठाकरेंना ओळखतो, त्यांनी कधीही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार बनवायला मान्यता दिलीच नसती. इथे एक प्रश्न आता तुम्ही राष्ट्रवादीचा काढला म्हणून तोही मुद्दा घेतो. म्हणजे त्याच्यानंतर आपण एक वेगळ्या मुद्द्यावर जाऊ, अधिक मोठ्या आणि माणसांच्या दृष्टीने महत्त्वाच्या, जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या. पण तो मुद्दा राहून जातोय वारंवार म्हणून की तुम्ही नंतर एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर जुळवून म्हणजे अजितदादा पवार, माननीय अजितदादा पवारांबरोबर जुळवून एक 80 तासांचं एक सरकार स्थापन केलं. ते अयशस्वी झालं. पण एक मला त्याच्यात मुद्दा आजही मला व्यक्तिशः आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक सतत जाणवतं की पवार कुटुंबामध्ये अशी पद्धत नाही की त्यांच्यातला जो सर्वात ज्येष्ठ असतील, मग पवार साहेबांचे मोठे भाऊ होते तेव्हा ते, किंवा आता पवार साहेब, त्यांना विचारल्याशिवाय काही करत नाहीत लोक. तर अजितदादांचं हे बंड हे आश्चर्यकारक ऐतिहासिक महाराष्ट्राच्या दृष्टीने पण होतं, तुमच्या दृष्टीने म्हणजे तुमची पर्सनॅलिटी बघता अशा प्रकारे काही करणं हे पण धक्कादायक होतं. म्हणजे खरं सांगायचं की तुमचे अनेक चाहते केवळ त्या एका कृतीने दुखावले, व्यक्तिगत चाहते, म्हणजे पक्षाचं बाजूला ठेवू आपण, पण तुम्हाला व्यक्तिगत तुमची 5 वर्षात जी प्रतिमा निर्माण झाली त्याला कायमचा तडा गेला त्याने. एक दुसरी गोष्ट अशी की अजितदादा जे बरोबर आले ते पवार साहेबांच्या संमतीने आले का संमती विना आले हे गुलदस्त्यात राहिलं. आणि तुम्ही मला मागे म्हणाला होता, म्हणजे एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता की या गोष्टीबद्दल योग्य वेळी खुलासा होईल.
आता खूप वेळ झाली हो, आता कुठची योग्य वेळ, हीच तर योग्य वेळ आहे. सांगून टाका काय पवार साहेबांनी तुम्हाला मॅन्डेट दिलं होतं का आपलं? नाही, असं आहे की त्याचा जो खुलासा आहे, अनेक लोक आता पुस्तकं लिहित आहेत. खरं पुस्तक मी लिहिणार आहे. कधी लिहायचं ते ठरवलं आहे, लगेच लिहिणार नाही आहे, पण खरं पुस्तक मी लिहिणार आहे. आणि मग हे जेवढे पुस्तकं लिहित आहेत ना, त्यांचे पुस्तकं कसे गृहितिकांवर आधारित आहे आणि किती इमॅजिनरी आहे हे त्यावेळेस लक्षात येईल. कारण सगळा घटनाक्रम माझ्या डोक्यात हा, पत्रकारांनी लिहिलेली हो, पुस्तकं. हो, हो. बरेच पत्रकार लिहून 36 तास अडते असं काय? बरे बरे वेगवेगळे लिहित आहेत. तुम्हाला एकच गोष्ट यात सांगतो की ज्यावेळी शिवसेना येत नाही आहे असं लक्षात आलं, त्यावेळी आमच्याकडे काय ऑप्शन्स आहेत त्याचा आम्ही विचार केला. आणि त्यातल्या एका ऑप्शनमध्ये आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, सोबत जाण्याची. थेट राष्ट्रवादीची ऑफर. गॉड प्रॉमिस तुम्ही सांगता? राष्ट्रवादी म्हणजे निश्चित राष्ट्रवादी म्हणजे थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाही, थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. या संदर्भात योग्य त्या चर्चा देखील झाल्या होत्या. आणि त्यानंतर तुम्ही होता त्या चर्चेत? मला माहिती आहे, मी होतो. एका चर्चेत मी होतो, एकात मी नव्हतो, जे काय असेल. आणि एकदम टोकाच्या चर्चा देखील, म्हणजे सगळ्या ज्या व्हायला पाहिजेत त्या लेवलच्या सगळ्या चर्चा झाल्या होत्या. त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी आपली भूमिका बदलली आणि आम्ही कॉर्नर झालो आणि आम्ही शांत बसलो होतो. 2-3 दिवस असे होते की आम्ही आता मनातनं ठरवून टाकले की आता आपल्या हातात हे सरकार नाही, हे सरकार गेलं. आणि कुठलीच कृती आम्ही केली नाही त्या 3-4 दिवसात. पण त्या 3-4 दिवसांनंतर अजितदादांकडनं आम्हाला फिलर आला आणि आमची त्यांच्याशी चर्चा झाली आणि ते म्हणाले मला मान्य नाही हे. म्हणाले जे पवार साहेबांनी आधी सांगितलं होतं, माझं आजही स्पष्ट मत आहे, स्थिर सरकार हे भाजप आणि राष्ट्रवादी या ठिकाणी देऊ शकेल. पण जर पवारसाहेब शब्दावरून आता बदलत असतील तर मला हे वाटतं की हे 3 पक्षाचं सरकार चालू शकत नाही, यातनं राज्याचं नुकसान होईल. आणि म्हणून मी तयार आहे तुमच्यासोबत सरकार बनवायला. आणि त्यानंतर त्यांच्याकडे रिक्वायर्ड स्ट्रेंथही होती. त्यानंतर हा निर्णय झाला. आणि म्हणून ती जी काही सकाळी झाली, म्हणजे आता तो निर्णय बरोबर होता का चूक होता, म्हणजे मी तर 4दा हे कबूल केलंय की कदाचित चूक असेल. पण ज्या तुम्हाला व्यक्तिशः चुकीचा झाला तो. नाही, म्हणजे तुम्ही आज अनलाईक देवेंद्र झाला. आज मी ज्यावेळेस मागे वळून पाहतो त्यावेळेस नसतं केलं तरी चाललं असतं असं आज वाटतं. पण त्या क्षणी नाही वाटलं, याकरता नाही वाटलं की ज्यावेळी तुमच्याशी सगळे धोका करतायत. तुम्हाला राग होता? जेव्हा बॅकस्टॅबिंग होत आहे, तुमच्या पाठीत प्रत्येक जण खंजीर खुपसतोय, त्यावेळी जगावं लागतं राजकारणामध्ये. राजकारणात मरून चालत नाही, यू हॅव टू बाउन्स बॅक. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राचा इतिहास आहे की कधी कधी गनिमी कावा करावा लागतो, आपल्या मनाविरुद्ध जाऊन करावा लागतो. आणि म्हणून तसा गनिमी कावा तो आमचा होता की ही चान्स मिळाला आहे, आता हे करायचं. आणि म्हणून रात्री ठरलं, सकाळी केलं. केल्यानंतर त्यातले बरेच कॉन्सिक्वेन्सेस झाले. पण आजही तुम्हाला सांगतो, जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला नसता तर ते सरकार टिकलं असतं, 100% टिकलं असतं. म्हणजे ती पूर्ण व्यवस्था आम्ही केली होती. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला आणि त्यामुळे आम्ही त्याच्यात काही फार करू शकलो नाही. आणि म्हणून मी सांगतो की आज मला मागे होऊन पाहिलं तर असं वाटतं निर्णय चुकला होता. पण त्या क्षणी आय वॉज कन्व्हिन्स्ड. आणि मला असं वाटतं की त्यावेळेस माझं कन्व्हिन्स होणं याकरता बरोबर होतं की सगळे मिळून तुम्हाला ज्यावेळेस बॅकस्टॅप करतात ना, त्यावेळेस आपल्याला ही भूमिका नाही स्वीकारता येत की नाही मी तर तत्वांना अडून राहील, माझ्या पाठीत किती खंजीर खुपसा. राजकारणात हे चालत नाही. राजकारणामध्ये त्यावेळी जशास तसं उत्तर द्यावं लागतं. ते उत्तर देण्याचा प्रयत्न केला, अयशस्वी झालो. पण यशस्वी होण्याच्या 99% पोहोचून अयशस्वी झालो. मला एक सांगा की पवार साहेबांनी ऐन वेळेला आपली भूमिका केवळ तुम्ही फडणवीस आहात म्हणून बदलली असं तुम्हाला वाटतं का? नाही, आता याच्या संदर्भात मी अधिक काही बोलणार नाही. पण हो किंवा नाही मध्ये सांगा. म्हणजे आतून काय तुम्हाला माहिती असेलच. नाही, मी एवढंच सांगतो की फडणवीस आडनाव असण्यामुळे काय काय भूमिका बदलतात
या बरेच वेळा मी बघितल्या. पवार साहेबांच्या बाबतीतही बघितल्या, अनेकांच्या बाबतीत त्या मी बघितल्या. पण आता असं आहे की जे गेलं ते गेलं, आता त्याच्यावर मी काही म्हणणार नाही. एवढं मात्र निश्चित सांगतो की गेल्या 5 वर्षामध्ये माझ्यावर अटॅक करायला केवळ एकच शस्त्र मिळालं आणि मला याचा आनंद आहे की अनेक नेते, अनेक जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात, अशा पुरोगामित्वाचा बुरखा हा वारंवार फाटला. कारण त्यांना केवळ आणि केवळ माझ्या जातीचाच उपयोग करावा लागला. माझ्यावर अटॅक करण्याकरता माझ्या जातीशिवाय त्यांना काहीच सापडलं नाही गेल्या 5 वर्षात. तुम्ही स्वतः आपण ब्राह्मण आहे तर तुम्हाला अभिमान वाटतो? नाही, असं जातीचा अभिमान वाटण्याचे काही दिवस नाही आहे. कर्तृत्वाचा अभिमान पाहिजे. जातीचा अभिमान कशाचा आहे? तुमचं कर्तृत्व चांगलं असेल तर त्या कर्तृत्वाचा अभिमान वाटला पाहिजे. जात ही बघा एक परंपरा आपल्याकडे आली. माझं तर मत आहे आणि हे सगळ्यांचंच मत आहे की हिंदू धर्मामध्ये जाती व्यवस्थेचा जो अशा प्रकारचा जो काही प्रकार तयार झाला आणि त्यातनं मग कोणीतरी खालचा आणि कोणी वरचा आहे, हा मूळ हिंदू धर्मच नाही. आणि त्याच्यामुळे याचा तिरस्कारच केला पाहिजे. कोणी याचा पुरस्कार करूच शकत नाही. आणि म्हणून जातीचा अभिमान वगैरे आता या गोष्टी नाही आहे. कर्तृत्वाचा अभिमान आहे. जात कुठली असो, ज्याचं कर्तृत्व चांगलं त्याचाच अभिमान बाळगला पाहिजे. एक दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने 5 वर्ष महत्वाकांक्षेने आणि डायनामिझमने चालवलं सरकार, चांगलं वाईट कुठचंही सरकार 100% यशस्वी असू शकत नाही किंवा 100% अयशस्वी करू शकतो एखादा मनुष्य, पण 100% अयशस्वी जर प्रयत्न केले तर यशस्वी 100% होऊ शकत नाही. त्यात कमी राहिल्या असतील पण तुम्ही केलं. ते पाहता एकीकडे चर्चा अशी सुरू झाली की देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय नेतृत्वासाठी योग्य उमेदवार आहेत पुढच्या काळात, म्हणजे लगेच नाही, काही वर्षानंतर. आणि ही चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर देशभर केली जायची, कारण देशातले सगळे नेते भारतीय जनता पक्षातले पाहिले तर मोदीजींनंतर एक अमित भाई सोडले तर तुमचं नाव घेतलं जायचं. तर यामुळे केंद्रीय नेतृत्वातले जे मोदीजींच्या नंतरच्या रांगेत उभे असलेल्यांना किंवा म्हणजे थेट बोलायचं झालं तर अमित भाईंना थोडा त्रास झाला असं एक परसेप्शन आहे. ते बरोबर आहे का चूक आहे? काय राजकारणामध्ये इतक्या वेगवेगळ्या कपोलकल्पित गोष्टी तयार होतात. मी कधी कधी ते ऐकतो तर मला हसायला येतं. बघा एक सांगतो, गेल्या 5 वर्षामध्ये किंवा आजही आमच्या पाठीशी सगळ्यात भक्कमपणे कोणी उभं राहत असेल तर ते अमित भाई आहेत. असे मोदीजी आमचे नेते आहेत, ते पंतप्रधान आहेत. प्रत्येक छोटी मोठी गोष्ट घेऊन त्यांच्यापर्यंत आम्हाला नाही जात आहेत. पण किती छोट्यातली छोटी गोष्ट असेल तरी अर्ध्या रात्री फोन करून अमित भाईंना सांगता येतं आणि अर्ध्या रात्री तेवढ्या सिरियसली घेऊन त्या गोष्टी ते करतात. म्हणजे अगदी अजित पवारांसोबतचा जो काही आमचा इन्सिडंट झाला त्यात जे काही झालं असेल पण त्याचे शिल्पकारी अमित भाईच होते. त्यांनी स्वतः लक्ष घालून ज्यावेळेस हे लक्षात आलं की असं असं आपल्याला करता येत आहे त्यावेळेस शपथविधी झाला पाहिजे, काय झालं पाहिजे, पुढे काय झालं पाहिजे, असं सगळ्या गोष्टी या त्यांनी केल्या. त्यामुळे अमित भाई हे भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे आहेत. दुसरं असं आहे की बघा भाजपमध्ये पिढ्या बदलत असतात, नवीन पिढ्या येत असतात. तर आता एक पिढी समजा आपण आदरणीय मोदीजींची जर पकडली तर दुसरी पिढी अमित भाईंची आहे. वयाचाच जर तुम्ही डिफरन्स बघितला आणि त्या पिढीमधले किंवा त्याच्या सोबतच्या पिढीमधले लोक आम्ही आहोत. त्यामुळे साहजिक देशाच्या संपूर्ण राजकारणामध्ये कधी ना कधी आम्हाला रोल प्ले करावाच लागेल. पण याचा अर्थ सर्वोच्च पदावर जाता येईल किंवा त्याच्या खालच्या पदावर जाता येईल, मला असं वाटतं की ही चर्चा आत्ता करणंही चुकीचं आहे. आणि मला माझ्या क्षमता आणि मर्यादा दोन्ही माहिती आहेत आणि माझ्या क्षमता आणि मर्यादांच्या आधारावर मी कधीही ते स्वप्न देखील पाहत नाही. आता काय असतं की ज्यांना राजकारण समजत नाही अशा लोकांना किंवा आपल्या राज्यातले लोक असतात, आपल्या जवळचे लोक असतात, त्यांना आपलाच माणूस खूप मोठा वाटतो. त्यांना वाटतो की जगात आपलाच माणूस मोठा आहे. असं नाही आहे. पण अनेक चांगले लोक आहेत. एक म्हणजे मी स्वतःच लिहिलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की एक पवार साहेबांनंतर म्हणजे महाराष्ट्राचे नितीन गडकरी सोडले तर देशामध्ये पक्ष आपण बाजूला ठेवू तर देशामध्ये जर कोणी चांगल्या पद्धतीने शिकलेला, सुसंस्कृत, जागतिक राजकारण कळणारा माणूस म्हणजे तुम्हीच होता आणि तुम्ही आहात. म्हणजे तुम्ही देशात जात नाहीये हा मुद्दा वेगळा, किंवा जात असाल तर आम्हाला म्हणजे आता चीनने परत हल्ला केल्यामुळे असं परिस्थिती की हिमालयाच्या मागे सह्याद्री जातो की काय अशी परिस्थिती आहे. आता हिमालयाबद्दल मला माहित नाही पण सह्याद्री जाऊ शकतो. तर हा मुद्दे जे आहेत ते परत परत येतात. त्याचं कारण असं की तुमचा अनुभव ज्यांनी बघितला म्हणजे घेतला 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून
त्यानंतर स्वाभाविकपणे वाटतं की महाराष्ट्राचा आपल्याला कधी पंतप्रधान पद महाराष्ट्राला मिळालं नाही, ते मिळावं असं पवार साहेबांच्या बाबतीत सतत वाटलं आणि आजही वाटतं, म्हणजे त्यांचं वय झालं तरी सुद्धा. त्याच्यानंतर तुम्हीच दिसता, तर त्यामुळे ते वाटणं काही चुकीचं नाही आहे आणि तुम्हालाही तर वाटलं तर चुकीचं नाही. आता तुम्ही बोलणार नसाल तर नका बोलू, नाही, कारण पक्षात असं बोलणं चुकीचं आहे. की माणसं आपल्याला अनेक वेळा दिसत नाही. म्हणजे समजा 2012 साली तुम्हाला जर कोणी सांगितलं असतं की देवेंद्र फडणवीस पुढचा मुख्यमंत्री आहे, तर तुम्ही म्हणाला असता की नाही, तो विरोधी पक्षात चांगलं काम करतो, भाजपच्या प्रमुख 5-7 नेत्यांमध्ये आहे, पण मुख्यमंत्री होईल असं मला वाटत नाही. किंवा कोणीही असं म्हटलं असतं, साहजिक असं म्हटलं असतं. राजकारणामध्ये फार डायनामिझम आहे, फार डायनामिक अशा पद्धतीनं राजकारण चालतं. लोक आपल्याला अनेक माहिती नसतात, लोक तयार होतात, लोक पुढे येतात, लोकांना संधी मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, मी एक भाजपचा पुढच्या पिढीतल्या नेत्यांपैकी एक नेता आहे, त्यामुळे कधी ना कधी मी पंतप्रधान बने. नाही केंद्रीय भाजपमध्ये काम करेन, जी काही जबाबदारी ती येईल. पण आजही मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो, म्हणजे हे काही मॉडेस्टी आहे वगैरे असं नाही, पण मला स्वतःला असं वाटत नाही की आज तरी पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहावं एवढी माझी क्षमता आहे. केंद्रातला जो म्हणजे पुढे जाण्याचा तुमचा जो भाग आहे, त्याच्या अगोदर तुम्ही असं ठरवलं, एका मुद्द्यावर एका पॉईंटला तुम्ही अगोदर असं पण बोललात की मी राज्यात आधी नीट केल्याशिवाय केंद्रात काही जात नाही. तर महाविकास आघाडीचं सरकार येऊन 6 महिने झाले. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदाचं सुरुवातीचा त्यांचा एक हनीमून पिरियड असतो प्रत्येक मुख्यमंत्र्याचा किंवा पंतप्रधानाचा, तो संपला. त्याच्यानंतर वास्तवाला सतत सामोरं जातं. लोकांना पण सरकार आवडतं ना आवडतं याच्याबद्दल वस्तुनिष्ठ विचार करावा लागतो. आणि या काळामध्ये कोरोना जंतुसंसर्गाने होणाऱ्या कोविड-19 सारख्या एका पॅन्डेमिकला, महाभयंकर साथीच्या आजाराला, जे हवेत नव्हतो, त्या जंतुसंसर्गाला जग सामोरं जाते. महाराष्ट्र, मुंबई पण सामोरी जाते. अशा वेळेला तुमचा आवाज हा प्रामुख्याने विरोधाचा राहिलेला आहे की त्याच्या लोकांसाठी जे केलं जातं ते पुरेसं नाही आहे, किंवा संख्या, टेस्ट, लोकांना मिळणारे बेड्स किंवा लोकांना मिळणाऱ्या उपचार पद्धती, व्हेंटिलेटर्स, या सगळ्याची समस्या आहेत असं तुम्ही वारंवार बोललात. आता त्याच्यात एक मुद्दा असा आहे की तुम्ही बोललात की तुमच्या विरोधक आणि तुमचे ट्रोल्स हा मुद्दा मांडतात, तेव्हा आधीच मी मांडून घेतो, म्हणजे काय होतं, तुम्हाला उत्तर द्यायला सोयीचं होईल की तुम्ही केंद्रातनं किती पैसे आणले हो, किंवा जीएसटीचा परतावा अजून आलेला नाहीये, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, केंद्राने केलंय काय इथे सगळं. तुम्ही सीएम केअरला पैसेच नाही दिले, म्हणजे सॉरी सीएम फंडला पैसे नाही दिले, पीएम केअरला सगळे पैसे बीजेपीच्या लोकांनी दिले, आणि मग तुम्ही मागण्या कसल्या करता. सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित करायला सामान्य माणसाने पण उपस्थित केले पाहिजे. तुम्ही तर विरोधी पक्ष नेते आहात, आता तुमची भूमिका सांगा. तुम्हाला मी त्याच्यावरचे इफ्स अँड बट्स सांगितलेले आहेत. त्यामुळे मला उत्तर जरा लांब द्यावं लागेल. द्या ना. त्यामुळे पहिलं गोष्ट अशी आहे की केंद्र सरकारने किती पैसे दिले हे विचारणाऱ्याच्या तोंडावर सगळी आकडेवारी मी फेकली, त्याचं उत्तर ते देऊ शकले नाहीत. 28,000 कोटी रुपये केंद्र सरकारने राज्याला दिले. जीएसटीच्या परताव्याच्या संदर्भात, खरं म्हणजे जीएसटीचा परतावा असा जो विषय सांगितला जातो, हे कंपेन्सेशन आहे, परतावा नाही आहे. ज्यावेळेस जीएसटी लागू झाला त्यावेळेस 2016-17ला जेवढा जीएसटी राज्याला मिळत होता त्याच्यावर 14% अधिक्याने प्रत्येक राज्याला जीएसटी मिळेल, आणि त्याच्यात जे काही कमतरता येईल त्याकरता एक स्पेशल फंड तयार झाला, जो फंड जीएसटी काउन्सिल ऑपरेट करते. त्या फंडमधनं तेवढं कंपेन्सेशन मिळेल. जर कमी तुमचा जमा झाला तर तेवढे पैसे 5 वर्षापर्यंत ती काउन्सिल देईल. आता यावेळी काउन्सिलचा पैसाच संपला आणि त्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला की हे पैसे द्यायचे कोणी. केंद्र सरकारने या कोविडच्या काळात निर्णय केला, कन्सॉलिडेटेड फंडमधनं पैसा दिला आणि फेब्रुवारीपर्यंतचे सगळे पैसे क्लिअर केले. आता फक्त 1100 कोटी रुपये बाकी आहेत. आता त्याच्या अगेन्स्ट जे डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस आहेत, या डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये जेवढा टॅक्स जमा होतो देशामध्ये त्यात प्रत्येक राज्याचा हिस्सा फायनान्स कमिशनने ठरवला आहे, तेवढा हिस्सा त्या टॅक्सेसमधनं तेवढ्या पर्सेंटेजने द्यायचा असतो. आता यावर्षी पॅन्डेमिकमुळे टॅक्स कलेक्शनच झालं नाही, त्यामुळे महाराष्ट्राला साधारण 1100-1200 कोटी रुपयाचा हिस्सा हा पहिल्या 2 महिन्याचा आणि दुसऱ्या 2 महिन्याचा 1100-1200 कोटी रुपयाचा मिळणं हे अभिप्रेत होतं. पण केंद्र सरकारने जाऊन निर्णय घेतला की राज्यांना आता पैशाची गरज आहे, आणि म्हणून केंद्र सरकारने
बजेट मांडलं होतं त्यावेळेस जेवढे एक्सपेक्ट केले होते टॅक्सेस तेवढेच टॅक्सेस मिळतील असं समजून महिन्याचा हिस्सा फायनल केला आणि 5800 कोटी रुपये दिले. म्हणजे पहिल्याच 2 महिन्यामध्ये जवळजवळ 4,500 कोटी रुपये केंद्र सरकारने जास्त दिले. याच्या व्यतिरिक्त SDRFमध्ये ज्यावेळेस आपल्या इथे सगळे रिलीफ कॅम्प वगैरे लावले त्याचा खर्च करण्याकरता 1600 कोटी रुपये दिले. याच्या व्यतिरिक्त PPE किट्स मास्क वगैरे तर दिलेच, पण त्याची लोकल खरेदी करण्याकरता 468 कोटी रुपये हे केंद्र सरकारने दिले. एवढंच नाही तर जेवढं रेशन आपल्या इथे आपण म्हटलं ते सगळं केंद्र सरकारने दिलं. या व्यतिरिक्त जेवढं राज्य सरकारचं म्हणणं फक्त तांदूळ तेवढे रेशनवर नाही, राज्य सरकार जे सांगतं ना हे ॲडिशनल दिले. बाकी जे गहू आणि तांदूळ अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत मिळाले, राज्य सरकार 2 रुपये किलो आणि 3 रुपये किलो ते देतं. त्याची कॉस्ट केंद्र सरकारला 28 रुपये पडते. केंद्र सरकार 28 रुपयांनी ते घेऊन राज्य सरकारला 2 रुपयांनी देतं आणि ते राज्य सरकार ग्राहकाकडनं वसूल करतं. त्यामुळे जेवढा गहू जेवढा तांदूळ जे काही सगळं राज्य सरकारला केंद्र सरकारने दिलं. त्यानंतर सर्व शेतमाल खरेदी करण्याकरता पैसा हा केंद्र सरकारने दिला. कापूस खरेदी असेल, धान खरेदी असेल, तूर खरेदी असेल, सगळा 100% पैसा हा राज्य सरकारचा तर नाकारतेपणा असा आहे की खरेदी करू शकले नाहीत. पैसा केंद्राने देऊनही खरेदी करू शकले नाहीत. केंद्राने पत्र दिलं यांना की तुमचे टोकन मिळत नाही, शेतकऱ्यांकडे माल पडलेला आहे. आणि त्यामुळे पहिली गोष्ट अशी आहे की दादांत खोट आहे. केंद्र सरकारने पूर्ण पैसे आणि अडचणीचा काळ होता म्हणून जास्त पैसे दिले. आणि एवढंच नाही तर राज्य सरकारला कर्ज काढायची जी 3% मुदत असते ती 5% केली आणि 3.5% कुठली अट टाकली नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन केंद्र सरकारने सांगितलं की यातले 75% पैसे एका दिवशी आपण काढू शकता, नाही तर ते दरवर्षी दर महिन्याला स्प्रेड असतात. या महिन्यात 9,000, या महिन्यात 10,000 असं नाही. म्हणजे आज 72,000 कोटी रुपयाचं कर्ज आपण घेऊ शकतो आणि मग जवळजवळ 50,000 कोटीचं अजून घेऊ शकतो आणि 25,000 कोटीचं घेऊ शकतो. पण या सगळ्या एक मिनिट मी संपवतो म्हणजे मग तुम्ही त्याच्यावर आलात तर अधिक चांगलं. त्यानंतर आता हे कर्ज परत कसं होईल याची व्यवस्था केंद्र सरकारने केली. एक तर फायनान्स कमिशन त्याचं स्वॅपिंग करतं ते वेगळंच आहे, पण 5 वर्षाचं जे GSTचं कम्पेन्सेशन आहे ते 7 वर्ष करण्याचा निर्णय आता ते काउन्सिल घेईल, पण तो जाहीर केला. त्यामुळे पैसे देखील जे कर्जाचे आहेत ते केंद्राच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी परत होणार आहे. एवढी सगळी मदत केंद्राने केली. मी आज दाव्याने सांगतो 468 कोटी रुपये किती खर्च केले? काही खर्च केलेले नाही. जे 1600 कोटी दिले त्यातले किती खर्च केले? काही खर्च केलेले नाही. माहितीच्या अधिकारात माहिती मागितली तर माहिती मिळत नाही. आणि दुसरं, हो आम्ही PM केअरला पैसा दिला, पण त्याचवेळी आमचा जो पगार होता हा आम्ही महाराष्ट्र आपदा निधीला दिला आणि त्यातनं महाराष्ट्रामध्ये काम केलं. आणि आम्हाला का विचारतात? ज्यावेळी आपल्याला कल्पना आहे की 3 जिल्ह्यांमध्ये महापूर आला होता, तो महापूर आला असताना शिवसेना तर आमच्या सोबत सत्तेमध्ये होती. त्यांनी CM फंडाला पैसा नाही दिला त्यावेळेस. शिवसेनेने आमच्या सोबत असताना नाही दिला. त्यांनी स्वतः तो ठेवला आणि खर्च केला. आम्ही ऑब्जेक्शन नाही घेतलं, महाराष्ट्रातच खर्च करताय ना. मग राष्ट्रवादीने देखील तेच केलं. त्यांनी CM फंडाला पैसा नाही दिला, त्यांनी स्वतःचा निधी उभारला. आम्ही आमच्या निधीला पैसे देऊन महाराष्ट्रात तर कार्य केलंच, पण त्याच्या व्यतिरिक्त आमची श्रद्धा म्हणून आम्ही PM फंडाला पैसा दिला. पाकिस्तानच्या PMला तर नाही दिला. पण मग आता तुमचा आक्षेप काय की आता सरकार काय प्रॉब्लेम करते? समस्या काय एवढे पैसे घेऊन? PM केअरचा पैसाही राज्यांनाच मिळतोय. नाही, आता हा पहिला मुद्दा होता. बरोबर. हा तुमचा मूळ मुद्दा नव्हता. तुमचा मूळ मुद्दा वेगळा होता. तो काय होता मी आता विसरलोय. नाही, आता तो मुद्दा असा होता की एवढं पॅन्डेमिक आलंय, एवढं COVID-19 आलंय, तर सरकार त्याच्यावर काम करते, त्याच्यावर तुमचे खूप आक्षेप आहेत. मी हा दुसरा मुद्दा जो तुम्ही पहिले घेतला तो बरोबर, त्याच्या आक्षेप घेण्याला तुम्हाला नैतिक अधिकार नाही का ते हे कारण सांगितली जातात. तर आता तुम्ही मला सांगा तुमचा आक्षेप काय आहे? तो माझा मूळ आक्षेप असा आहे की आत्ता राज्यामध्ये सरकारचं अस्तित्वच दिसत नाही. याचं कारण मी सांगतो की प्रशासनाच्या हातात गेलंय. पूर्ण प्रशासन जे त्यांच्या मनातील त्या प्रकारे ते चालवत आहेत. आणि मी असं काही प्रशासनाला दोष देणार नाही की ते महाराष्ट्राचे शत्रू थोडी आहेत, पण आपण जर आपली राजकीय व्यवस्था बघितली तर राजकीय व्यवस्थेमध्ये प्रशासनाचा समन्वय हा निवडून आलेल्या प्रतिनिधींना करावा लागतो, तो राज्याच्या प्रमुखांना करावा लागतो. दुसरं असं आहे की आपल्याकडे आपण नेहमी बघतो कटू निर्णय, बोल्ड निर्णय हे राजकीय व्यक्ती घेऊ शकतो. जमिनीवर काय माहिती आहे हे त्याला माहिती असतं, त्यामुळे तो ते निर्णय घेतो. आजची परिस्थिती अशी आहे
पक्षांमध्ये समन्वय नाही, मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही, मंत्र्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये समन्वय नाही, आणि प्रशासनात हे दोन वॉरिंग फॅक्टर आहेत त्यांच्यातही समन्वय नाही. अशी ज्यावेळेस पॅन्डेमिकमध्ये सगळं राज्य अशा वेळेला मुख्यमंत्र्यांनी ताब्यात घ्यायला पाहिजे. 100%. कारण जी पॉलिटिकल लिडरशिप असते त्यांनी अशा वेळी लिडरशिप द्यायची असते, निर्णय घ्यायचे असतात. एखादा निर्णय चुकू शकतो आणि एखाद्या निर्णयावर टीकाही होऊ शकते, पण ती टीकाही सहन करावी लागते आणि ते निर्णय घ्यावे लागतात. अन्यथा सगळे जर अंग चोरून बसले, असं आहे. आता मुख्यमंत्र्यांच्याच भाषेत सांगायचं तर ही लढाई आहे. मग लढाईमध्ये सगळे जर अंग चोरून बसले तर लढाई जिंकता कशी येईल? लढाईमध्ये फ्रंटला जाऊन लढावं लागतं, लढाईमध्ये निर्णय करावे लागतात, लढाईमध्ये त्या क्षणी लिडरशिप द्यावी लागते. ती आज कुठेतरी कमी पडते आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आता लिडरशिपचा विषय झाला. एक साधं आपण उदाहरण मुंबईचं घेऊ. आज मुंबईचे जर मृत्यूचं प्रमाण आपण बघितलं तर किती प्रचंड आहे. आता आपल्याला माहिती आहे, मी तो मुद्दा मांडला आणि ते 850, ते 850 नाही आहे. मी तुम्हाला आज लिहून देतो, अजून 1000 मृत्यू निघतील. तुम्ही मालेगावचं पण मध्ये काढलेलं. आणि मुंबईत अजून 1000 मृत्यू असे आहेत की जे अजून घोषित केलेले नाहीत. हे का होत आहे मुंबईमध्ये? आता टेस्टवरच्या स्वतःच्या बॉडीच्या टेस्टवरचा पण अधिकार मुंबई म्युन्सिपालिटीने काढून तोही घेतला. महत्वाचा विषय आहे, मी त्या विषयावर येतो. पण तुम्ही एक लक्षात घ्या की मुंबईतले मृत्यू अधिक का? याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये आपण टेस्टिंग हे लिमिटेड करून टाकलं आहे. महाराष्ट्राची टेस्टिंग कॅपॅसिटी 38,000 पर डेची आहे, 14,000 आपण करतो. मुंबईची 12,000 पर डेची आहे, 4,000 पर डे आपण करतो. म्हणजे नंबर खाली दाखवण्याच्या नादामध्ये आपण टेस्टिंग जवळजवळ मॉडरेट करून टाकलं. म्हणजे आपण बघितलं तर 1 मेला राज्यातल्या एकूण टेस्टिंगमध्ये मुंबईचा हिस्सा 50% होता, 1 जूनला तो 25% होता आणि आता त्याहीपेक्षा कमी व्हायला लागला आहे तो. आणि त्याचवेळी मुंबईमध्ये इन्फेक्शन किती आहे? तर मुंबईमध्ये आज जेवढ्या टेस्ट होतात, तुम्ही बघा 4000 टेस्ट होतात, त्यातल्या रोज 1300-1400 लोक इन्फेक्टेड आहेत. म्हणजे 32% 42% इन्फेक्शन. देशामध्ये एकूण होणाऱ्या टेस्टमध्ये 60% इन्फेक्शन आहे आणि मुंबईत 32 ते 42% आहे. अशा परिस्थितीत काय झालं पाहिजे? जे दिल्लीला आता निर्णय केला, अँटीजन टेस्ट, रोज 18,000 टेस्ट दिल्ली करते आता, नवीन स्ट्रॅटेजी अग्रेसिव्ह. त्याशिवाय तुम्हाला हे कंट्रोलमध्ये आणतात. आम्ही काय करतोय? आम्ही टेस्ट कमी करतोय. टेस्ट कमी केल्यामुळे आमचं मृत्यूचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन पहिले तर लोकांनी टेस्ट करू नये असं सांगितलं, प्रायव्हेट लॅबला सांगितलं तुम्ही टेस्ट केला तर तुमचा लायसन्स आम्ही काढून टाकू. आता त्याहीपेक्षा वेगळा फतवा काढला. आता सांगितलं की टेस्ट जर केली तर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तर पहिले BMCला द्यायचा, मग त्या व्यक्तीला द्यायचा. ती BMC देणार. BMC देणार. आणि त्यात आता महत्त्वाचं असं आहे, BMCने सांगितलं आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजतापर्यंत आम्हाला रिपोर्ट द्या. आता या व्यक्तीने आज 4 वाजता, आज 3 वाजता, आज 12 वाजता टेस्ट केली आहे. तो सिरियस आहे, त्याला त्रास होतोय. कारण तुम्ही तर एसिम्प्टोमॅटिकची टेस्टच करत नाहीये, सिम्प्टोमॅटिकची करताय. ते सुद्धा ताप आल्यावर. ताप आला, मग ते सिम्प्टोमॅटिक. मग सिम्प्टोमॅटिक म्हणजे त्याला काहीतरी त्रास होतोय. आता त्याला साधा उपचार जर घ्यायचा असेल, तो तडफडतोय आणि उपचार घ्यायचा असेल, उद्या सकाळी 8 वाजेच्या आधी तो उपचार घेऊ शकत नाही. कारण त्याला BMC 8 वाजता BMC कडे येईल, मग 12 वाजता BMC कळवेल की हो पॉझिटिव्ह आहे, आणि त्यानंतर त्याला जर उपचार मिळाला तर त्याला उपचार मिळेल. बेड्स मिळतच नाही आहेत, बेड्स नाहीच आहेत. त्याच्यामुळे एकूणच हे जे हँडलिंग आहे, नंबर सपरेशन हा सगळ्यात, म्हणजे या सगळ्या हँडलिंगमधला सगळ्यात मोठा स्ट्रॅटेजी काय आहे? कोविडचा मुकाबला ही स्ट्रॅटेजी नाही आहे. आमची स्ट्रॅटेजी नंबर सपरेशन आहे. आणि नंबर सपरेशन जेवढं कराल तेवढ्या मृत्यू वाढतील. आत्ता अनेक लोकांना आम्ही भगवान भरोसे सोडलेला आहे. त्यातले काही लोक हे त्रास सहन करून वाचतायत, पण भगवान भरोसे वाचतायत, आपल्या एफर्ट्सनी वाचत नाही आहे. आज हे एवढे जे 5-6 हजार मृत्यू आपल्याकडे झाले आहेत, हे मृत्यू यातले अर्धे तरी टाळता आले असते. पण अशा प्रकारची ही जी काही स्ट्रॅटेजी आहे, या स्ट्रॅटेजीमुळे ते टाळता येत नाही. पण मला सांगा की टेस्ट करायला पण खूप त्रास आहेत, म्हणजे टेस्ट सहजपणे शक्य होत नाही. तुम्हाला मुळामध्ये ताप येतो, म्हणजे ह्या कोविडचा एक वैशिष्ट्य असं आहे की ताप येणं आणि खोकला येणं, ही स्टेज सुरू झाली की तोपर्यंत तुमच्या छातीमध्ये पॅच सुरू झालेले असतात. खरं त्याच्या खूप अगोदर जर टेस्ट होऊ शकली तर त्या पुढच्या छातीमध्ये पॅच येण्याची शक्यता कमी करता येते आणि माणूस वाचू शकतो आणि खूप मोठ्या प्रमाणावर मॉर्टॅलिटी रेट कमी करता येतो. पण हा नियम एक घातक आहे. तो पहिला संपला. दुसरा, त्याला एकदा पॅच झाल्यावर आता BMCने जो फतवा काढला कमिशनरनी, चहल साहेबांनी, की डायरेक्ट BMCकडे रिपोर्ट येईल.
एक रिपोर्टची कॉपी पेशंटला द्यायला काय हरकत नाही, कारण ते ह्युमन राईट्स व्हायोलेशन आहे, कारण तुमच्या बॉडीवर पहिला हक्क तुमचा आहे, तुम्हाला मिळायला पाहिजे, हेही चुकीचं आहे, म्हणजे जागतिक परिमाणामध्ये चुकीचं आहे. तिसरी गोष्ट अशी की त्याला जर कळलं तो पॉझिटिव्ह आहे तर त्याला बेड मिळाल्याची शाश्वती नाही, बेड मिळाला तर व्हेंटिलेटर मिळाल्याची शाश्वती नाही, आणि यातून वाचणं न वाचणं हे तुम्ही म्हणाल तसं भगवान भरोसे. पण विरोधी पक्ष म्हणून किंवा तुम्ही एक मोठी शक्ती आहात, केंद्रात तुमची सत्ता आहे भारतीय जनता पक्ष, विरोधी पक्ष म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रासाठी तुमच्या काय योजना आहेत की तुम्ही काय करता आहात? नाही, असं आहे की आता केवळ आवाज उठवणं हा उपाय नाही, लोकांना वाचवणं हा पण काम आहे. आता याच्यामध्ये म्हणजे आम्ही जेवढं आमच्याच्याने शक्य आहे तेवढं करतोय. म्हणजे आपल्याला मी सांगतो की आम्ही डॉक्टरांच्या टीम्स तयार केल्या आहेत. धारावी असेल किंवा मुंब्रा असेल, अशा अनेक ठिकाणी आमच्या टीम्स जाऊन तिथे फिवर क्लिनिक घेत आहेत. आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना 12,000 लोकांची तपासणी करतो, त्यातले सिम्प्टोमॅटिक शोधून काढतो, मग त्यांना कसं ॲडमिट करता येईल हा प्रयत्न करतो. काही ठिकाणी आम्ही क्वारंटीन सेंटर्स तयार केलेले आहेत. पण शेवटी सरकारच्या बाहेर जे लोक असतात त्यांची एक शक्ती लिमिटेड असते. शक्ती सरकारची असते, व्यवस्थांची शक्ती असते. आणि आत्ता ती सरकारची आणि व्यवस्थांची जी शक्ती आहे ती योग्य प्रकारे लिव्हरेज केली जात नाही आहे. आज आपण बघा की 80% प्रायव्हेट हॉस्पिटलमधले बेड्स आमचे. सांगितलं किती बेड्स मिळाले, काय अवस्था आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये माणूस गेल्यानंतर आज कोणाचं तरी बिल यांनी सांगितल्याप्रमाणे येत आहे का? आता हे करायला तर काही विरोधी पक्षाची आवश्यकता नाही आहे, हे करायची तर यांची जबाबदारी आहे. आज आपण कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बघा, PPE किट्सचे पाहिजे तेवढे पैसे लावून टाकतात, कन्सल्टन्सी चार्जेस लावतात आणि 5-5, 7-7 लाखाचं बिल देतात. म्हणजे सामान्य माणसाला सरकारी हॉस्पिटलला बेड नाही आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तो जाऊ शकत नाही, कारण त्याला इतका प्रचंड पैसा त्याच्याकडनं घेतला जातो. सामान्य माणसाला आज कोविड झाला तर मरण्याशिवाय गत्यंतर नाही आहे आणि कित्येक लोक अशा प्रकारे मरून राहिलेले आहेत. आता या सगळ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. या सरकारने लक्ष दिलं तर या सारख्या गोष्टी होऊ शकतात. आपण बघा, आता यांनी तो एक जो प्लॅटफॉर्म तयार केला, मी सातत्याने मागणी करत होतो, मी शेवटी आंदोलन केलं. त्या आंदोलनानंतर त्यांनी आता तो प्लॅटफॉर्म, तरी त्या प्लॅटफॉर्मवरनं आपल्याला अजूनही पूर्णपणे माहिती मिळतच नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो आणि आम्ही एक मुख्यमंत्री सहायता कक्ष चालवायचो, आजारी लोकांना 40 लाख लोकांना आम्ही मदत केली. आमच्याकडे त्यावेळी आमच्या डॅशबोर्डवर महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉस्पिटलची माहिती असायची, कोणाकडे बेड्स अवेलेबल आहे माहिती असायची. या सगळ्या गोष्टी त्यावेळेस आमच्याकडे होत्या. आणि आता एकट्या BMC मध्ये ही अवेलेबिलिटी करायला यांना इतका वेळ लागतो. आणि पण इथे एक देवेंद्रजी असा एक मुद्दा आहे की जगभर व्यवस्था कोलमडल्या, एवढा मोठा हा आजार आहे की असं नाही की केवळ इथेच झालं. त्याच्यात एक मुद्दा असो अजून एक महत्त्वाचा आहे की आता तर उद्धवजी तुमचा फोन घेतात, असं तुम्ही मगाशी एक सांगितलं, तेव्हा घेत नव्हते पण आता घेतात. आणि तुम्ही त्या दिवशी भेटला पण कोकणात दौरा करून आल्यावर, म्हणजे कोकणाचा एक वेगळा मुद्दा आहे, पण आता तो आपण घेत नाही, पण आल्यावर तुम्ही भेटता किंवा तुम्ही भेटून बोलू शकता. तुम्ही प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांशी बोलता तेव्हा ते काय सांगतात? नाही, कारण आता ते आम्हाला काहीच सांगत नाही. त्यांची एक भाषणं म्हणजे त्यांची एक लोकल मन की बात असते, ती सोडली तर जनतेला काय माहित नाही. म्हणजे माझं व्यक्तिगत नाही म्हणत आहे मी, जनतेला काय जे कळतं ते बोलतात ते. तर नाही, असं आहे की मी काही रोज उठून त्यांना फोन लावत नाही, पण कधीतरी लावतो किंवा कधीतरी आमचं बोलणं होतं. त्यावेळेस जे मला योग्य वाटतात ते सजेशन मी देतो, ते ॲक्नॉलेज करतात. पण त्याच्यावर प्रत्येक वेळी कारवाई होतेच असं नाही आहे. पण मी आपलं रेग्युलरली त्यांना पत्र पाठवत असतो, जे मला वाटलं ते सजेशन त्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आणि त्यातनं जे काही लोकांना फायदा होऊ शकेल असा प्रयत्न माझा सातत्याने असतो. आता त्याच्यावर निर्णय करायचा की नाही करायचा याचा तर निर्णय तेच घेऊ शकतात, तो काही मी घेऊ शकत नाही. दुसरा एक मुद्दा असा आहे की तुम्ही मध्ये एकदा तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही असं म्हणाला होता की ह्या सरकारचं आमच्यातले लोक फोडू शकत नाहीत, हे त्यांचे हवे तेव्हा आम्ही फोडू शकतो किंवा ह्यांच्यातले हवे तेव्हा आमच्याबरोबर सामील होतील आणि आमचं सरकार येऊ शकेल. तर आजही तुम्हाला असं वाटतं की तुमचं सरकार तुमच्या मनात आलं की येऊ शकेल? नाही, पहिली गोष्ट आम्ही आत्ता सरकार आणण्याचा विचारच करत नाही आहे. आम्हाला सरकार आणायची कुठली घाई नाही आहे आणि आत्ता कुठली तोडफोड करून सरकार आणायचं ही मानसिकता देखील आमची नाही आहे. पण जो काही देशाचा राजकीय इतिहास सांगतो, महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सांगतो, म्हणजे इथे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस चालू नाही. नाही, आणि अशा सरकारचा जो काही राजकीय इतिहास आहे, अशा प्रकारच्या कुठल्याही राज्यातल्या सरकारचा, अशी सरकारं ही चालत नाहीत. ती स्वतः त्या ठिकाणी पडतात आणि त्यामुळे आम्हाला घाई नाही आहे. यांना जेवढे दिवस चालवायचं चालवू द्या, हे फार काळ चालवू शकणार नाहीत.
ज्या दिवशी हे चालवणार नाहीत त्या दिवशीच्या राजकीय परिस्थितीप्रमाणे आम्ही निर्णय करू. पण ते जे आम्हाला सांगतात ना रोज तुमचे आमदार फोडू वगैरे, म्हणून मी त्यांना सांगितलं की आमचे आमदार तर काही फुटणार नाही, पण आम्ही ठरवलं तर तुमच्या फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही, आम्ही ठरवत नाही, महत्त्वाचं आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की मी राजकीय विश्लेषक असण्याच्या अगोदरपासून म्हणजे मी कॉलेज डेजपासून लिहायला लागलो तेव्हापासून मी मुख्यमंत्री बघतो, तर सगळे मुख्यमंत्री खूप ॲक्सेसिबल असायचे. मुख्यमंत्रीच काय, अधिकारी पण. मला परवा एक मुद्दा असा आला की वॉर्डनिहाय मुंबईमध्ये IAS अधिकाऱ्यांची 5 नावं जाहीर झाली आहेत, त्यांचे ईमेल ID दिलेत. तेव्हा मला राहावलं गेलं नाही आणि मी लिहिलं की यांचे फोन काय सोन्याचे आहेत का, की विलासराव स्वतः फोन घ्यायचे. तुमच्या बाबतीत मी स्वतः बघितलेलं आहे की मेसेज पाठवल्यावर रात्री का होईना उत्तर यायचं, त्याच्या बदल्यात काय केलं हे मला कळायचं, किंवा कोणालाही, म्हणजे मी अनेक मी माझं म्हणतोय कारण मला माहिती आहे, डायरेक्ट मी फर्स्ट पर्सन आहे. तर विलासराव असो, अशोक चव्हाण होते मुख्यमंत्री, म्हणजे एक पृथ्वीराज चव्हाणांचा माझा काही अनुभव नाही, पण बाकी सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जेवढे मी पाहिले त्यांनी कम्युनिकेशन बायलॅटरल असायचं, युनिलॅटरल नाही, एक बाजूने एकतर्फा प्रेम नव्हतं. तर इथे तर IAS अधिकाऱ्यांचे पण ईमेल ID दिले जातात. महाराष्ट्रातल्या किती जनता ईमेल ID वरनं आपल्याला आता ताप येतो आणि छातीत हे झालंय, म्हणजे पॅच झालाय तयार, हे लिहून पाठवणार, मग त्यांचं उत्तर येणार. ही एक अशक्यप्राय अशी व्यवस्था आहे. तर मला तुम्हाला असं विचारायचं, तुम्ही एक सजेशन का नाही, कारण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य फक्त विरोधी पक्ष नेते आणि त्यात ते तुमचे मोठे भाऊ आहेत, त्यामुळे तुम्ही हे का नाही सांगत, कारण त्यांच्या छोट्या भावाशी तुम्ही बोललेला आहात, त्याच्याबद्दल मी येतो त्याच्या प्रश्नात, पण मोठ्या भावाला का नाही सांगत की तुम्ही एक ॲक्सेसिबिलिटी असली पाहिजे, तुमच्याकडे एक दुसरा फोन ठेवा जो लोकांसाठी ठेवा, त्याच्यावर मेसेजला उत्तर द्या, मी असं करायचं, असं कधी का नाही सांगत आता तुम्ही? म्हणजे आता ते सगळा एक पर्व संपलेला आहे की तुमच्या सत्ता संघर्षाचा, आता तुम्ही हे का नाही सल्ला देत त्यांना? रामायण महाभारत घडत असताना माझेच फोन उचलले गेले नाहीत तर मी काय सल्ला देऊ त्यांना? असं आहे की अनेक वर्षांची त्यांची एक पद्धत आहे, पण ती पक्ष म्हणून आहे ना, ही सरकार म्हणून नाही. आणि त्या पद्धतीने ते चालतात. पण हे खरंच आहे की आज सरकारमध्ये असताना ती पद्धत चालणार नाही. पक्षप्रमुख म्हणून तुम्ही भेटलात किंवा नाही भेटलात हा चॉईस तुमचा आहे, पण मुख्यमंत्री म्हणून हा चॉईस तुम्हाला नाही, तुम्हाला ॲक्सेसेबल व्हावंच लागेल. आता ती ॲक्सेसिबिलिटी कशी वाढवायची याचा विचार त्यांनी केला पाहिजे. मला सल्ला मागितला तर मी जरूर देईल, पण उगाच सल्ला त्यांना देण्याचा, जनतेसाठी द्या म्हणजे नाही उगाच सल्ला त्यांना देणार. पण आपण जे म्हणताय मलाही वाटतं की त्यांनी ॲक्सेसिबिलिटी वाढवली पाहिजे आणि दुसरं अधिकाऱ्यांनी वाढवली पाहिजे. हे तर ईमेल कशा करता, तुमच्याकडे मोबाईल आहे, आज लोक व्हॉट्सअप आणि टेक्स्ट मेसेज. मी 2 उदाहरणं सांगतो, एक विलासरावांचं सांगतो, एक तुमचं सांगतो. म्हणजे इथे सांगतो म्हणजे कारण ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे म्हणून सांगतो की विलास एकदा रात्री रिक्षा जळताना मी पाहिली आणि त्यांची संगमाश कंटकांनी दंगा, काहीतरी छोटा दंगा चालला आणि एक उत्तर भारतीय माणूस होता, रडत होता तो. मी मालाडमध्ये पाहिलं, रात्रीचे 1 वाजले होते. मी विलासरावांना फोन लावला, सुदैवाने विलासरावांनी फोन उचलला आणि मी असं सांगितलं. ते म्हणले तो रिक्षावाला जिवंत आहे ना? म्हटलं हो. त्याला सांग घरी जा, मी उद्या सकाळी माझ्याकडे पाठवून दे. मी त्याला रिक्षा मिळाली परत. हे एक तुमच्या बाबतीत एक उदाहरण आहे. एक मी नाव नाही घेत, एका माणसाच्या जीव धोक्यात होता, त्याला संरक्षणाची गरज होती आणि मी तुम्हाला मेसेज केला तेव्हा DG दीक्षित होते. त्या दीक्षितांचा फोन आला लगेच आणि नंतर देवेंद्र भारती आणि जावेद अहमद यांनी ते कोऑर्डिनेट करून व्यवस्था केली. या गोष्टी काय व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा माझं काय घरचं काम होतं अशातला भाग नाही, किंवा मी हाही महत्वाचा भाग नाही, अशा अनेक लोकांनी त्यांना केला असणार, कारण मी केला याचा अर्थ इतर लोकांनी केला आणि त्यांची कामं झाली असणार. या ज्या सामाजिक महत्वाच्या गोष्टी आहेत त्या डायरेक्ट कळणं, याने जी समाजाची नस हातात असते ती राहिली पाहिजे आणि ते वेलफेअर स्टेटचं महत्वाचं अंग आहे, लोकशाहीचं अंग आहे, म्हणून तुम्ही सांगावं अशी नाही. हे खरं म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो की मला तर इतके अनुभव आहेत, मी माझ्याकडे रेग्युलर मेसेज यायचे कोणाचा, माझं असं असं झालं नाही मी आत्महत्या करतो, मला प्रॉब्लेम आला मी आत्महत्या करतो, माझ्याकडे खायला नाही मी असं इतके वेगवेगळे मेसेज यायचे. मी कधी इग्नोर नाही केले. हा खोटा आहे खरा आहे नावही लिहिलेलं नसायचं. आपल्याला त्यावेळेस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असल्यामुळे व्यवस्था होती. मी तात्काळ कमिशनर इंटेलिजन्सला पाठवायचो, त्यांना सांगायचो की हे कुठे आहे शोधून काढा, त्या पोलीस स्टेशनला कळवा, त्या पोलीस स्टेशनच्या माणसाला त्यांच्याकडे पाठवा, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा. 100 तरी प्रॉब्लेम असे सॉल्व्ह केले आहेत. एवढंच नाही, अगदी आत्ता तुम्हाला सांगतो की सोलापूरमधनं मला 2 मेसेजेस आले आणि त्यांनी त्यात एवढं लिहिलं होतं की आमच्याकडे खायला देखील काही उरलेलं नाही, काही करून आम्हाला मदत करा. मी तात्काळ आमच्या तिथले जे अध्यक्ष आहेत विक्रम, त्याला मेसेज केला, म्हटलं हे असं आहे, यांचा नंबरच आलेला आहे, नाव लिहिलं नाही आहे, तुम्ही त्या नंबरवर फोन करून त्यांच्या घरी जा
काय प्रॉब्लेम आहे सांगा. औरंगाबादची केस अशी झाली, औरंगाबादला देखील केलं. त्यामुळे शेवटी लोकांना तुमचा एक आधार वाटतो आणि आधार म्हणून ठीक आहे 100% लोकांना सगळी मदत तुम्ही करू शकणार नाही, प्रयत्न तर करू शकाल, काही आधार तर देऊ शकाल, किमान मानसिक आधार तर देऊ शकाल आणि ग्राउंडवरची सिच्युएशन तर तुम्हाला समजेल. आणि म्हणून ही कनेक्टिव्हिटी तर असलीच पाहिजे असं माझं मत आहे. दुसरं असं की त्यांचे धाकटे भाऊ म्हणजे राज ठाकरे, त्यांचं आणि तुमचं एक मधल्या काळात म्हणजे त्यांचा आणि तुमची भेट अनेकदा झाली. त्या म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर सुद्धा मला माहिती आहे की कृष्णकुंजेवर तुमची अनेकदा भेट होत असे. पण एक भेट अनलाईक राज ठाकरे आणि अनलाईक देवेंद्र फडणवीस झाली आणि ती कृष्णकुंजेवरही नाही झाली आणि तुमच्याही घरी नाही, तिसऱ्याच एका मित्राकडे झाली. आणि त्यानंतर अचानक राज ठाकरेंनी आपला झेंडा बदलला, तो भगवा झाला, त्यांनी भगव्या रंगात सही करायला सुरुवात केली, त्यांची स्वाक्षरी सुद्धा हल्ली भगव्या रंगात येते. सावरकरांचा अचानक फोटो आला त्यांच्या मंचावर आणि ते हिंदुत्वाची भाषा बोलायला लागले. मला असं विचारायचं की मोठ्या भावाच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीमध्ये धाकट्या भावाला आणून तिथे एक नवीन समीकरण जुळवण्याचा हा थेट प्रयत्न तुम्ही केला. हे खरं उत्तर द्यायचं, हा राजकीय उत्तर द्यायचं नाही, खरंच उत्तर म्हणजे मला तुम्ही केला. आणि तुमच्या संपूर्ण इंजिनिअरिंगने आणि बुद्धीने ते सगळं उभं राहिलं का? म्हणजे राज ठाकरे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, पण ते मित्र शोधण्यात वाकबगार पण आहेत, त्याचा मित्राचे मित्र पण आहेत, म्हणजे तुमच्यासारखंच आहे त्यांचं. पण ते झालं का? पहिली गोष्ट, जर तुम्ही राज ठाकरेंना जवळून ओळखता, कोणाच्या म्हणण्याने ते करतील किंवा कोणी इंजिनियर करू शकेल अशी परिस्थिती नाही आहे. राज ठाकरेंना त्यावेळची राजकीय परिस्थिती नीट समजते, कुठे पोकळी निर्माण झाली आहे हे देखील त्यांना समजतं आणि ती कशी भरून काढायची या संदर्भात त्यांच्याजवळ एक योजना असते. आणि एक खरंच आहे की शेवटी शिवसेना देखील मोठी कधी झाली ज्या दिवशी शिवसेनेने मराठी माणसासोबत हिंदुत्व घेतलं आणि ज्या दिवशी त्यांनी सांगणं चालू केलं की मराठी माणूस आमचा प्राण आहे आणि हिंदुत्व आमचा श्वास आहे, हे ज्या दिवशी त्यांनी सांगणं चालू केलं त्यावेळेस ते राष्ट्रीय पार्टी झाले, त्यांना ॲक्सेप्टन्स वाढला. राज ठाकरेंच्या देखील हे लक्षात आलं की शेवटी मराठी माणूस हा तर आपला केंद्रबिंदू असलाच पाहिजे आणि त्याशिवाय म्हणजे आपलं पूर्ण राजकारण त्याच्या अवतीभोवती आहे. पण याला व्यापकता जर दिली नाही तर आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्या व्यापकतेच्या अभावामुळे आपला रोल लिमिटेड होऊन जातो आणि अनेक ठिकाणी भूमिकाच घेता येत. पण हे तुमचं बोलणं झालं ना? नाही, हे माझं बोलणं किंवा मी हे त्यांना सुचवलेलं नाही, पण यावर बोलणं झालं. हां, त्यांच्या जे काही निर्णय त्यांनी घेतले, असं आहे ते माझे मित्र आहेत, अनेक वर्षापासून त्यांचा संबंध आहे आणि अनेक वेळा म्हणजे मीडियाला न समजता आम्ही बोललो आहे, भेटलो आहे अनेक. आणि या काळात जास्त जवळ आला? नाही, त्याच्या आधी भेटलोय, म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आम्ही मीडियाला न सांगता. कारण काय असतं की मी तुम्हाला एक सांगतो की तसंही राज ठाकरेंशी गप्पा मारायला एक मजा येते तुम्हाला, कारण त्यांच्याकडे काही नवीन गोष्टी असतात, त्यांच्याकडे काही वेगळं ज्ञान असतं. असं नाही, त्यांनी माझ्यावर खूप टीका केली आहे, मी त्यांच्यावर टीका केली आहे, अगदी एकमेकाची उणीधुणी काढली आहे. पण हे तेवढंच खरं आहे की शेवटी एक त्यांच्याकडे एक वेगळा विचार असतो, त्यांची प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळी पद्धत असते आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे आणि ज्यावेळेस ते हिंदुत्वाकडे येत आहेत असं माझ्या लक्षात आलं, म्हणजे माझ्या भेटण्याने ते हिंदुत्वाकडे नाही आले, ते हिंदुत्वाकडे येतात असं माझ्या लक्षात आलं, त्यावेळी मी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडनं समजून घेतलं की नेमकं त्यांच्या मनात काय आहे. आणि त्यावेळेस मला त्यांच्या मनातलं जे त्यांनी सांगितलं, मला असं वाटतं की त्यांचा ट्रॅक करेक्ट होता, ते योग्य दिशेने चालले होते. आणि त्यांनी हे देखील मला सांगितलं त्यावेळी की देवेंद्र, मी ज्यावेळेस मनसे काढली त्यावेळेसच भगवा झेंडाच आम्ही घेणार होतो, परंतु आमच्या काही लोकांनी त्यावेळेस असा काढला की आपण एक मिक्स झेंडा तयार करू, सगळ्या विचाराचे लोक आपल्याकडे आहेत, नुसता भगवा झेंडा नको. आणि म्हणून त्यावेळेस मी भगवा झेंडाही रजिस्टर करून ठेवला आहे. म्हणजे हा काही आज त्यांनी आणला नाही, त्यांनी असं सांगितलं की मी रजिस्टर करून ठेवला आहे, पण आज मला असं वाटतं आहे आणि मी तो झेंडा माझा घेऊन पुढे निघणार आहे. सो त्यांच्या हिंदुत्वाकडे जाण्याने माझा इंटरेस्ट वाढला हे नक्की. तो इंटरेस्ट किती वाढलाय? कितपर्यंत पुढे गेलाय? काय आहे की हे प्रेम प्रकरण म्हणजे जे काय आहे पक्षीय प्रेम प्रकरण ते किती पुढे गेले? कारण आम्हाला वर्ण माहिती आहे, तो हिमनगाचा फार छोटा भाग माहिती आहे. नाही, बघा, दोन गोष्टींमध्ये आमचं निश्चित पटू शकतं. मराठी माणसाच्या बद्दल त्यांचा आग्रह आम्हाला मान्य,
हिंदुत्व 100% मान्य. फक्त एक गोष्ट आम्हाला मान्य होऊ शकणार नाही, ती म्हणजे परप्रांतीयांच्या संदर्भात, गैर मराठी भाषीयांच्या संदर्भातली अतिशय टोकाची भूमिका, जी आत्ता त्यांची फार टोकाची वाटत नाही आहे, थोडी व्यापक व्हायला लागली आहे, पण ते जे सातत्याने घेत आले आहेत त्याच्यात त्यांचं आणि आमचं जमणं शक्य नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे. मराठी माणूस हा महत्त्वाचा आहेच आणि महाराष्ट्रात त्याला महत्त्व मिळालंच पाहिजे, पण जो गैर मराठी आहे याचा तिरस्कार करून आपल्याला राजकारण करता येणार नाही. इन्क्लुझिव्ह राजकारणच आपल्याला करावं लागेल. त्यामुळे त्या एका मुद्द्यावर जोपर्यंत आमचे विचार जुळत नाही तोपर्यंत तुम्ही प्रेम प्रकरण म्हणा का अजून मैत्री म्हणा, ही राजकीयदृष्ट्या तरी होणं कठीण आहे. पण ती खूप शक्यता वाढलेली आहे का? याचं हे तुम्ही त्यांना विचारू शकताय, हे त्यांना विचारा तुम्ही. म्हणजे वाढलेली आहे? नाही नाही, असं तुमच्या दिसतंय. नाही, त्यांच्या मनात काय हे मी नाही सांगू शकत, पण ते तुम्ही तुमच्या काढू बाजूने शकता. काय? मी तुमच्या मनातलं विचारतो. नाही नाही, असं राज ठाकरेंसोबत आम्हाला यापूर्वीही अनेक वेळा आमच्या मनात होतं की आपण गेलं पाहिजे, पण या एका कारणाने तत्वावर आम्ही गेलो नाही. बाकी व्यक्ती म्हणून त्यांच्याशी आमचं काही वैर असण्याचं कारण नाही. जुनी मैत्रीच आहे आमची, सोबत एकत्रित दोन्ही पक्षांनी काम केलेलं आहे, त्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे. आणि हिंदुत्व आणि मराठी माणूस याच्यावर विवादच होऊ शकत नाही. पण पुन्हा सांगतो की जोपर्यंत परप्रांतीयांच्या संदर्भातली भूमिका ही इन्क्लुझिव्ह होत नाही, म्हणजे परप्रांतीयांनी होऊन मराठी माणसाच्या डोक्यावर बसवा असं आमचंही मत नाही, परंतु परप्रांतीयांच्या संदर्भात टोकाची भूमिका, त्यांना महाराष्ट्रात राहायचा अधिकार नाही किंवा अशा प्रकारची भूमिका जर राहिली तर ती भूमिका आम्ही मान्य करू शकत नाही. दुसरं, विचार स्वातंत्र्याच्या बाबतीत देवेंद्र, मला तुम्हाला विचारायचं आहे की पंतप्रधानांच्या बाबतीत, मोदीजींच्या बाबतीत अनेकांना अनेक आक्षेप असतील त्यांच्या कार्यशैलीबाबत, पण एक गोष्ट आहे, त्यांनी कधी कोणाला ब्लॉक करत नाहीत आणि तुम्ही स्वतः कधी ब्लॉक करत नव्हता. ब्लॉक करणं हा शिवसेनेचं हे होतं, म्हणजे शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये एक थोडं ब्लॉक करण्याची परंपरा होती, पण तुम्ही करत नव्हता. पण अलीकडे मी असं पाहिलं की तुम्ही मोठ्या प्रमाणावर ब्लॉक करू लागला. खरं मी सांगू की मी स्वतः ट्रोल्सना खूप सामोरा जातो आणि भारतीय जनता पक्षाच्या IT सेल एवढे डेडली ट्रोल्स, म्हणजे आम्ही ह्या मुलाखतीद्वारे तुम्हाला रिक्वेस्ट करीन की त्यांना थोडं माइल्ड सौम्यपणे घ्यायला सांगा, थेट चाल करून येतात. तर आता तुम्हाला सत्तेबाहेर गेल्यानंतर ट्रोल्सचा अनुभव येतो किंवा जे लोक ट्रोल्स कशाला, विरोधक सुद्धा थोडं ब्लॉक करता तुम्ही, तर ते का करता असं मला विचारायचं की ठीक आहे ना, त्यांनी बोलल्यामुळे त्यांचंच संस्कृती दिसते, तुम्हाला काय फरक पडतो? असं आहे की आम्ही कोणालाही ब्लॉक करत नाही. एक पॅटर्न आमच्या लक्षात आला आणि तो पॅटर्न असा आहे की 1.5 लाख फेक अकाउंट्स तयार केलेत. व्यक्तिगत परुळेकरांनी मला ट्रोल करावं, मी त्याला उत्तर देईन, किंवा अजून तिसऱ्या माणसाने मला ट्रोल करावं, मी उत्तर देईन. फेक अकाउंट्सवरनं त्या गोष्टी सांगणं आणि म्हणजे एखाद्याच्या मृत्यूच्या बद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्यानंतर ट्रोल नाही करत, फेक अकाउंट ट्रोल करतो. 1.5 लाख फेक अकाउंट आहेत. मी आपल्याला सांगतो, दाव्याने सांगतो, यातले जे उघड आम्हाला फेक अकाउंट लक्षात आले, म्हणजे तुम्हाला मी अगदी सोपं सांगतो, तुम्ही ते अकाउंट उघडा, फॉलोअर असतील 9 आणि किंवा 10, त्याच्यावर फॉलोअर नाही आहे, त्याला अकाउंट उघडलेलं आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, हे सगळे फेक अकाउंट आहेत. पण सगळ्या पक्षांनी बसून हा निर्णय घ्यायला पाहिजे की नाही की आपापल्या पक्षाचे किंवा पक्षीय विचारांची लोक जी आपण निर्माण केली ते आता भूत एवढं हाताबाहेर गेलंय की ते सर्वांनाच त्रासदायक ठरणार, ते आवरलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, कुठेतरी त्याच्यामध्ये सभ्यता असली पाहिजे. विचारांनी ट्रोल करा, असभ्यतेने नाही, ट्रोल करण्याकरता नाही. म्हणजे मी ज्याचं उदाहरण सांगितलं की तुम्ही जर चांगली गोष्ट बोललात तरी त्याच्यावर तेच लिहायचं, शिव्या द्यायच्या, वाईट लिहायचं, घाणेरडं लिहायचं, ही संस्कृती नाही आहे. विचारांना ट्रोल करणं मला मान्यच आहे. तुम्हाला माझा विचार नाही आवडला, जरूर त्याच्या विरुद्ध लिहा, मी त्याला उत्तर द्यायला सक्षम आहे. पण ही जी आत्ता पद्धत चालू केली आहे ना, फेक अकाउंट्स तयार करायची, आणि मला तर 3 पार्ट्यांना उत्तर द्यावं लागतं ना, 3 पक्ष, आणि त्यात मी स्पष्ट सांगतो, काँग्रेसचे फार फेक अकाउंट्स नाहीत. म्हणजे मी आता रोज अभ्यास करतो, त्याचं लक्षात आलं, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी प्रचंड अकाउंट्स तयार केले आहेत, यांच्या टीम्स बसलेल्या आहेत, त्या रोज अकाउंट्स तयार करतात आणि त्या अकाउंट्सच्या माध्यमातून ट्रोल करतात. पण ते कुठे परिणाम त्याचा दिसतो बघा. काय असतं की ज्यावेळेस ट्विटरवर ट्रेंडिंग होतं, तर ट्रेंडिंगमध्ये ट्विटरचं अल्गोरिदम
हे फेक अकाउंट्स जे आहेत ते कन्सिडर करत नाही. आणि म्हणून ज्या दिवशी आम्ही महाराष्ट्र बचाव अशा प्रकारचं आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या दिवशी आम्ही ट्रेंडिंग केलं आणि त्यांनी ट्रेंडिंग केलं. त्यांनी महाराष्ट्र विरोधी बीजेपी ट्रेंडिंग केलं, महाराष्ट्रद्रोही बीजेपी असं केलं. आम्ही महाराष्ट्र बचाव असं ट्रेंडिंग केलं. आमचं ऑर्गॅनिक ट्रेंडिंग होतं. आमचे 1,20,000 ट्विट झाले, त्यांचे 1,40,000 ट्विट झाले, आमचे 15,000 मराठीवर झाले, त्यामुळे ते काउंट होत नाहीत. त्यांचे 1,40,000 ट्विट झाले. पण दिवसभर आम्ही नंबर 1 किंवा नंबर 2 होतो. ते 5व्यावर होते, 7व्यावर होते, मग 21व्यावर गेले. याचं कारण ट्विटरचं अल्गोरिदम हे त्यांचे फेक अकाउंट्स बाजूला काढायला लागलं आणि त्यामुळे एवढे ट्विट्स होऊनही ते नॅशनल ट्रेंडिंग करू शकले नाही. मला असं वाटतं की शेवटी हे जे काही त्यांनी सुरू केलेलं ना, आता त्याला उत्तर तर आम्हाला द्यावंच लागेल, कारण शेवटी सामान्य माणसाला तर लक्षात येत नाही की खरे अकाउंट आहेत की फेक अकाउंट आहेत. त्यामुळे आम्ही ट्विटर किंवा फेसबुक याच्यावर जे काही फिल्टर्स अवेलेबल आहेत त्या फिल्टर्सचा वापर केला आणि तो वापर केल्याबरोबर फेक अकाउंट्स त्या ठिकाणी ब्लॉक व्हायला लागले. ब्लॉक म्हणजे आमच्या याच्यावर येऊ शकणार नाही अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. मला असं वाटतं की जर ते अनफेअर लढाई लढतील आम्हाला डिफेन्स करावाच लागेल. दुसरा एक मुद्दा असा की तुम्हाला मध्ये एक विचार असा होता सगळीकडे की भारताची अर्थव्यवस्था नाजूक परिस्थितीतून जाते आणि ती काय आता कोविडमुळे जाते असं नाही. जीएसटी ज्या पद्धतीने अंमलबजावणी झाली म्हणजे त्याच्यावर तुम्ही सहमत असाल नसाल, पण थेट आहे नोटबंदी नंतर जीएसटी एक झेलत गेले आणि एन्फोर्समेंट एजन्सीचा जो मोठमोठ्या एंटरप्रेनर्सवर झालेला वार आहे तो झेलू नाही शकली भारतीय अर्थव्यवस्था आणि तिचं वीक झाली आहे आणि पॅन्डेमिकमुळे अजून वीक झाली. अशा वेळेला तुम्ही अर्थमंत्री होणार अशी एक हवा होती. आता तुम्ही होणार की नाही, तुम्हाला इच्छा आहे की नाही, तुमचा पक्ष काय ठरवणार, हा मुद्दा आपण बाजूला घेऊ. पण अर्थशास्त्राच्या बाबतीत आणि आर्थिक नीतीच्या बाबतीत तुम्हाला स्वतःची विचार आहे, मतं आहेत, बुद्धी आहे. तुम्हाला असं नाही वाटत का की भारताचा विषमता जी आहे ती मुळात दख्खन उत्तरेला पोचते आणि त्यामुळे आहे. विंध्य पर्वताच्या इकडे म्हणजे महाराष्ट्राच्या नंतर खाली सगळा भाग आहे तो निर्माण करतो आणि वरची बिलं फेडत बसतो. आता भारत एक आहे, भारताबद्दल प्रेम आहे, सगळी संस्कृती एक आहे, ह्याबद्दल मी हे कठोर आर्थिक सत्य हे आहे की नाही हे स्वीकारता आणि ह्या दृष्टीने तुम्ही विचार करता की नाही? नाही, दोन गोष्टी आहेत. एक तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार हा प्रचंड झाला आहे. म्हणजे 2014 साली आपण 11वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होता, आता 5वी झालो आहे. असं आहे, आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा जो दर आहे आता हा भारतात काय होतं याच्या आधारावर ठरवू शकत नाही, जगात काय होतं याच्या आधारावर तो ठरतो. आणि जागतिक मंदीच्या काळात देखील आपण 5%, 6%, 7% जर दर ठेवू शकलो तर मला असं वाटतं की तो दर चांगलाच आहे. पण आता हे खरंच आहे की कोविडचा त्याच्यावर एक मोठा परिणाम होणार आहे. पण त्यातनंही आपण बाहेर पडू, त्याच्याकरता काही स्ट्रॅटेजीज आपल्याला कराव्या लागतील. पण आपण जे म्हणालात ना ते पूर्वी सत्य होतं, आता ते सत्य उरलं नाही. आता विंध्येच्या त्या बाजूला देखील म्हणजे नॉर्थ ऑफ विंध्याज ज्याला आपण म्हणतो, इथे देखील मोठ्या प्रमाणात आज मॅन्युफॅक्चरिंग होत आहे. पंजाब नाही, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली हे मॅन्युफॅक्चरिंग हब झाले आहेत. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो की जी काही व्हॅक्यूम मागच्या काळामध्ये महाराष्ट्राने क्रिएट केली ती व्हॅक्यूम पहिल्यांदा गुजरातने भरली. पण गुजरातची व्हॅक्यूम भरण्याची एक क्षमता होती, त्याच्यावर नव्हतं. ती सगळी व्हॅक्यूम ही गुडगाव असेल, अजून म्हणजे उत्तर प्रदेश असेल, हरियाणा असेल, NCRचा भाग असेल, इतका प्रचंड मोठा. म्हणजे आज तुम्ही बघा की मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सगळ्यात जास्त ज्यातनं आज रोजगार तयार होतो. अनफॉर्च्युनेटली म्हणजे मी मुख्यमंत्री होतो, मी प्रयत्न केला, पण आपल्या कुठल्याही सदर्न स्टेट किंवा वेस्टर्न स्टेटपेक्षा नॉर्दर्न स्टेट्सला ते जास्त मिळालं, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ते गेलं. त्यामुळे आज ती परिस्थिती नाही आहे. आज हे खरं आहे की महाराष्ट्राचं GDP हा सगळ्यात जास्त आहे, महाराष्ट्र इज अ स्ट्रॉंगेस्ट स्टेट. पण आज कुठला स्टेट त्या पद्धतीनं मागे नाही आहे. दुसरं असं आहे की त्यांना ॲग्रेरियन इकॉनॉमीचा जो एक ॲडव्हान्टेज आहे, म्हणजे मध्य प्रदेश तुम्ही बघा, आज मध्य प्रदेश तुलनेनं कमी इंडस्ट्रीयल आहे, पण तरी शेतीमुळे त्यांचा ग्रोथ रेट किती आहे तुम्ही बघा. त्यामुळे हे आपण सगळ्या एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतो. म्हणजे आज ही स्थिती नाही की कोणी कोणाच्या भरोश्यावर जगता, अशी परिस्थिती नाही आहे. हां, हे जरूर म्हणता येईल
महाराष्ट्र जास्त कॉन्ट्रीब्यूट करतो. पण मग महाराष्ट्र ज्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करतो ते पाहता केंद्रावर महाराष्ट्राच्या नेत्यांचा जास्त सही असला पाहिजे, अधिकार असला पाहिजे. ह्या मुद्द्याला धरून मी एक विचारतो की तुमचा म्हणजे तुमची जे पक्ष आहे भारतीय जनता पक्ष तो एकेकाळी म्हणजे हे माझं मत मी सांगतोय, त्याच्याशी तुम्ही सहमत किंवा असहमत असू शकता, पण एकेकाळी खूप लोकशाही पक्ष होता, अंतर्गत लोकशाही टिकून होती, निवडणुका खऱ्या व्हायच्या आतल्या. हळूहळू तो कम्युनिस्ट पक्षासारखा होत गेला आणि आता 2014 नंतर पक्षाच्या धोरणाच्या बद्दल वक्तव्य करणं किंवा अंतर्गत लोकशाही सुद्धा खूप धोक्यात आलेली आहे. अशा वेळेला तुम्हाला घुसमटल्यासारखं वाटतं का तुम्ही ओव्हरऑल आउटराईट हे नकारता की असं झालेलं नाही? असं झालंच नाही आहे. म्हणजे मी तर उलट सांगतो की 2014 नंतर या पक्षात शिस्त आली आहे जी आधी होती. आधी म्हणजे कधी? म्हणजे जी दीनदयालजींच्या काळात होती, जी अगदी सुरुवातीला शक्ती नव्हती, नाही जेव्हा सुरुवातीला अटलजी अडवाणीजींच्या काळात होती, जी मधल्या काळामध्ये कुठे ना कुठे बघा हा पक्ष दोनच गोष्टींवर ओळखला जायचा, शिस्तबद्ध केडर आणि राष्ट्रवाद. ह्या दोनच गोष्टी आमच्या महत्त्वाच्या होत्या. यातलं शिस्तबद्ध केडर काय झालं की आम्ही सत्तेच्या जवळ जसे यायला लागलो आणि सत्तेच्या जवळ आल्यानंतर निश्चित आमच्यामध्ये खूप नवीन लोक आले, आमच्या देखील काही पद्धती बदलल्या, पण त्यातलं कुठेतरी अंतर्गत शिस्त ही डिस्टर्ब होते अशी परिस्थिती तयार झाली होती. आज ती रिगेन झाली आहे. आजही या पक्षामध्ये पूर्ण लोकशाही आहे. कोणीही व्यक्ती कुठल्याही पदावर जाऊ शकतो. आज तुम्ही बघा आजही पक्षामध्ये 80% पदांवर असलेली मंडळी फर्स्ट जनरेशन पॉलिटिशियन्स आहेत, कुठल्याही पॉलिटिकल घराण्याची नाहीत. त्यातलीही 90% लोक अशी आहेत की ज्या लोकांनी छोटा कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे आणि वर जात जात ते मोठे झालेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारची घुसमट असण्याचं कुठलंही कारण नाही आहे. बघा शेवटी पक्षाची शिस्त ही महत्त्वाची असते. पक्षामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला मनाप्रमाणे नसली तर ती कुठे मांडली पाहिजे हे पक्षाने सांगितलेलं आहे, ते पक्षामध्ये तुम्हाला मांडता येईल. पण जर ही सवय प्रत्येकाला लागली की माझ्या मनासारखं झालं नाही की मीडियात जाऊन बोलायचं, हे मान्यच होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला जर कोणी घुसमट म्हणत असेल तर मला ते मान्य नाही आहे. दुसरा प्रश्न असा की तुम्हाला लोकांनी मतं दिली त्याची अनेक कारणं असतील. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सरंजामदार जे होते अगोदरच्या पक्षांचे, जे गेल्या 60-70 वर्षात उभे राहिले होते, त्यांच्याविरुद्ध राग होता जनतेमध्ये. ते सरंजामदार जमीनदार होते, फ्युडल लॉर्ड्स होते आणि त्यांनी शोषण केलं होतं वेगवेगळ्या प्रकारे, आर्थिक आणि सामाजिक. त्यांच्या विरुद्ध तुम्हाला मतं मिळाली अनेकदा देशभर. आणि तुम्ही नंतर आता असं आलं की तुमचं पॉलिटिकल इंजिनिअरिंगसाठी अमित भाई असो किंवा म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही सुद्धा त्यांनाच आपल्या पक्षात घेतले आणि त्यांना आपल्या पक्षात घेतल्यामुळे म्हणजे लोकांचा राग जो तुमच्या शिडामध्ये पक्षाचा भरून तुम्ही तुमचं गलबत समुद्रात घातलं होतं आणि ते पुढे जात होतं, तर तेच जर तुमच्या बरोबर आले तर मग पुन्हा एकदा जनतेने आपला राग व्यक्त करायला कोणता मार्ग करायचा असा मुद्दा नाही निर्माण होत? नाही, असं आहे की किती लोक आले असतील, 2%, 3% लोक घेतले, आम्ही नाही घेतले असं नाही आहे. कारण राजकीय विस्तारामध्ये अनेक असे बेटं असतात की ज्या बेटांवर तुमच्या 3 पिढ्या निघून गेल्यानंतर देखील तुमचा विस्तार होत नाही. त्या बेटांची ती कारणं असतात. अशी बेटं. एक मिनिट तुम्हाला थांबवतो, उदाहरण सांगू का मी तुम्हाला? खरं तर माझे खूप चांगले संबंध आहेत. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा मुलगा, म्हणजे त्यांचा आणि माझा घरचा संबंध असून सुद्धा मी हे उदाहरण देतो अशासाठी कारण तुमचा तिथे सिटिंग MP होता, तुमचा स्वतःचा कार्यकर्ता खासदार होता. अशा वेळेला तुम्ही त्यांच्या मुलाला पक्षात घेतलं आणि त्याला खासदार बनवलं. काय याच्या मागे हेतू आहे? याच्या पाठीमागचा हेतू असा होता की आमचे सिटिंग MP चांगलेच आहेत, म्हणजे चांगलेच होते. त्यांनी मेहनतही केली होती. नाही ऐका, पण आम्ही ज्यावेळी जे काही सर्व्हिस केले त्या सर्व्हिसमध्ये थोडी अँटी इन्कम्बन्सी मला आढळून आली. आणि मग ही अँटी इन्कम्बन्सी असताना म्हणजे तुम्ही जर गांधींचं बघितलं असेल, एकदा निवडून आले, मग एकदा हे झालं, मग पुन्हा त्यांना आम्ही तिकीट दिलं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांनी मेहनत नाही केली का, भरपूर मेहनत केली, तरीही काही प्रमाणात तिथे अँटी इन्कम्बन्सी मला आढळली. आणि मग या परिस्थितीमध्ये आपण काही बदल करावा असं आमच्या डोक्यात होतं त्या ठिकाणी, त्या अँटी इन्कम्बन्सीचा विचार करताना. त्यात आमच्यासमोर काही नावं होती. ती नावं असताना राधाकृष्ण विखे पाटलांना आम्ही घेण्याचा निर्णय घेतला.
आणि त्यांच्या मुलांनी जवळजवळ 4 वर्ष, म्हणजे आपल्यालाही माहिती आहे त्याची, 4 वर्ष त्यांनी तयारी केली होती आणि लोकसभेकरताच तयारी केली होती. म्हणजे त्यांच्या विनेबिलिटी बद्दल शंकाच नाहीये. तर त्याच्यामुळे मग आम्ही तो निर्णय घेतला. म्हणजे प्रश्न तुम्ही घ्यावं की नाही हा नाही, म्हणूनच मी सांगतो की आत्ता त्या ठिकाणी परिस्थिती अशी होती की आमच्याकरता एक सीट महत्त्वाची होती, एक सीट महत्त्वाची होती. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेचा आमचा परफॉर्मन्स रिपीट करायचा, 42 सीटा आणायच्या, म्हणजे एक फार मोठी टास्क आमच्यासमोर होती. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला ज्यावेळेस असं वाटलं की थोडी इन्कम्बन्सी आपल्याला दिसते आहे, व्यक्ती चांगला आहे, मेहनत केली आहे, पण तरीही अनेक वेळा चांगली मेहनत करूनही इन्कम्बन्सी असते, ती इन्कम्बन्सी दिसत असल्यामुळे आपल्याला बदलावा लागेल असा विचार आला आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी बदल केला. याचा अर्थ गांधी संपले असं नाही आहे. उद्या पुन्हा तुम्हाला गांधी कुठल्या तरी पदावर दिसू शकतील, आमदार दिसू शकतील, खासदार दिसू शकतील, राज्यसभेत दिसू शकतील, विधान परिषदेत दिसू शकतील. त्यांना काही डम केलेलं नाही आम्ही. नाही, उदाहरणार्थ मी तुम्हाला दुसरं सांगतो, म्हणजे तुमच्याच पक्षातल्या 2 माणसामध्ये उदाहरणार्थ मेधा कुलकर्णींची सीट आपल्या पाटील साहेबांना, चंद्रकांत पाटील साहेबांना गेली. त्या मेधा कुलकर्णींना विधान परिषदेवर पण घेतलं नाही, त्यांना 2दा रडावं लागलं. एकदा सीट गेली तेव्हा आणि दुसऱ्यांदा विधान परिषद मिळाली नाही तेव्हा. तर किती वेळ कार्यकर्त्यांनी, म्हणजे जेवढा लॉयलिस्ट आणि पॉप्युलर कार्यकर्त्यांनी किती वाट बघावी. अल्टिमेटली जेव्हा मेधाताईंना आपण तिकीट दिली त्यावेळी तिकीट मागणारे कमी नव्हते. आता हे जे मुरली मोहोळ महापौर आहेत हे देखील तिथे तेवढे स्ट्रॉंग होते, तेही निवडून येऊ शकले असते, पण त्यावेळेस आपण मेधाताईंना दिली. आजही आणि मेधाताईंनी 5 वर्ष चांगलं काम केलं, म्हणजे याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही. त्यांना परत दिलं असतं तर त्या निवडून आल्या असत्या. प्रश्न असा झाला की आमची ज्यावेळेस पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली आणि त्याच्या आधी स्क्रीनिंग कमिटीची बैठक झाली, त्यावेळी अमितभाईंनी असं म्हटलं की राज्याच्या अध्यक्षांनी लढलंच पाहिजे काही झालं तरी. आणि त्यांनी सांगितलं की चंद्रकांत दादा तुम्ही लढा. आमच्यासमोर पर्याय काय होता? पर्याय असा होता की कोल्हापूरमधून आले नसते. नाही, तो प्रश्न नव्हता. कोल्हापूरमधनं लढवायचा. कोल्हापूरमधली त्यांची जी सीट आहे ती शिवसेनेकडे होती, ती काही शिवसेना द्यायला तयार नव्हती. मग आम्हाला अमल महाडिकला त्या ठिकाणी बसवून त्यांना उभं करावं लागलं असतं, जे अडचणीचं होतं. मग आमच्यासमोर प्रश्न असा होता की आम्ही त्यांना कोल्हापूरमधली चंदगडच्या सीटवर त्यांना लढवावं असं जवळजवळ आमच्या डोक्यात होतं. आणि तिथे सगळ्यांचं एकमत केलं आम्ही आणि सगळे तयार झाले होते चंदगडच्या सीटवर लढावं म्हणून. पण चंदगड एका बाजूला, हे राज्याचे अध्यक्ष, आणि हे सगळं कसं होऊ शकेल? अशा याच्यात अमितभाई असं म्हणाले की पुण्यात एखादी सीट नाही का यांच्याकरता? आणि मग पुण्यातल्या सीट्स कुठल्या होत्या? तर साधारणपणे जे काही पुण्याचं सगळं बाहेरून आणून माणसाला लढवायचं असेल आणि प्रदेशाध्यक्षाला जेव्हा लढवतात तेव्हा सेफ सीट आपण पाहतो. त्यामुळे एक तर कसबा लढवावी लागली असती किंवा कोथरूड लढवावी लागली असती. आणि मग त्यावेळी असा निर्णय झाला की कोथरूड लढवूया. आता कोथरूड लढवत असताना मेधाताईंना आपण हे सांगितलं होतं, तुम्हाला विधान परिषद देऊ वगैरे असं नाही, पण तुमचं पुनर्वसन होईल असं त्यांना सांगितलं होतं. आता त्याची घाई करून चालणार नाही, होईल ना. अनेक लोक आहेत पक्षामध्ये की ज्यांचं पुनर्वसन करायचं आहे किंवा ज्यांनी चांगलं काम केलं आहे पण त्यांना अजून आपण काही देऊ शकलो नाही. त्यामुळे असं काही मेधाताईंना यावेळेस तिकीट मिळालं नाही, त्यांचं राजकारण संपलं असं नाही आहे. भरपूर राजकारण त्या करू शकतात आणि त्यांनी जे चांगलं काम केलं त्याची दखल पक्ष घेईलच, त्यांना योग्य ती जागा मिळेलच. या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही वाचन करत आहे? मी लॉकडाऊनच्या काळामध्ये वेब सिरीज पाहतोय वेगवेगळ्या. कोणत्या? मी ॲक्च्युली नेटफ्लिक्सवरच्या काही वेब सिरीज पाहतो. आता मी जस्ट सूट संपवली, ॲमेझॉनवर पाहिली ती, आणि त्याच्यानंतर ही एक संपवली आपली युनिट 42 म्हणून एक आहे, ती संपवली मी. अजून एक माझी वेब सिरीज, आता नाव माझ्या लक्षात नाही, त्याचे जवळजवळ अर्धे एपिसोड्स माझे पाहून झाले आहेत. अशा बऱ्याच वेब सिरीज पाहतोय मी सध्या. ते एक व्यसन आहे, एकदम व्यसन आहे. दुसरी एक शेवटचा प्रश्नाच्या अगोदरचा एक प्रश्न विचारतो. NCIS मी NCIS पाहून पूर्ण केली. NCIS, अच्छा. मला एक विचारायचं, तुम्हाला अगोदरच्या कारकिर्दीमध्ये, म्हणजे मेयर पदानंतर जी कारकीर्द आहे तुमची आत्तापर्यंत, कोणती चाल किंवा कोणती गोष्ट बदलावी असं वाटतं आयुष्यात? का तुम्हाला असं वाटतं की सगळं पिक्चर परफेक्ट आहे, ते बदलायची गरज नाही? असं तुम्हाला बदलायची संधी दिली तर तुम्ही काय बदलाल? ते अजितदादांबरोबरचा शपथविधी बदलाल? नाही, जीवनामध्ये अशा 100 घटना असतात की ज्या आपल्याला वाटतात या बदलल्या पाहिजेत, पण त्या 100 घटना काही आपण बदलू शकत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे बदलून का ते बदलीन का, हा चॉईस करणंही कठीण आहे.
पण मला जर संधी मिळाली तर माझ्या स्वतःमध्ये मला एक बदल करायचा आहे, आणि तो बदल असा आहे की हे तुम्हाला ऐकूनही आश्चर्य वाटेल, पण माणसाला एक महत्त्वाकांक्षा लागते, आणि त्या महत्त्वाकांक्षेकरता किलिंग इन्स्टिंक्ट लागतं. हे माझ्यात नाही आहे. मी तुमचे शत्रू तर म्हणतात तुमच्यात किलर इन्स्टिंक्ट आहे. ते फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे माझं जे परसेप्शन ते म्हणजे होतं, शत्रूंचं तुमच्या असं मत आहे, तुम्ही एकदम कपटी, क्रूर आणि भयंकर किलर इन्स्टिंक्ट असलेले शत्रू म्हणजे तुमच्या पक्षातलेच तुमचे विरोधक असं सांगतात. असं आहे की मला कपटी क्रूर व्हायचं नाही आहे. तुम्ही नाही आहे त्यांनाही माहिती आहे, पण सगळ्यांनाच राजकारणाचा माहिती तो आहे. भाग नाही, आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण मला नेहमी असं वाटतं की एक जे किलर इन्स्टिंक्ट लागतं ना, की हे मिळवायचंच आहे, हे माझ्या जीवनात नाही. आणि ते केवळ सत्य करता नाही, तर ते थोडंसं माणसाला असलं पाहिजे. मी अल्पसंतुष्ट आहे. पण नाहीतर मग तुमची सुसंस्कृतता तुम्हाला सोडावी लागेल, जसं तसं ते करायचं बरोबर आहे. असेल तर. पण तरी देखील असं असतं ना की शेवटी अल्पसंतुष्ट असण्याचे फायदे असतात, मानसिक फार त्रास होत नाही, पण त्याचं नुकसानही असतं. शेवटी जोपर्यंत ऑब्सेस्ड होत नाही माणूस, तोपर्यंत काही मोठं करता येतं असं नसतं. आता ठीक आहे, जे मी करू शकलो तेही चांगलं करू शकलो, पण याच्या चारपट करू शकतो, पण ते ऑब्सेशन नाही आहे माझ्याकडे. तुम्हाला दोन गोष्टींना टीकेत म्हणजे खूप सामोरं जावं लागलं, आणि ते अतिशय दुःखद आहे. एक म्हणजे बॉडी शॅमिंग, आणि दुसरं स्त्री दाक्षिण्य आणि स्त्रीबाबतची उदारता जी आहे तुमची. म्हणजे घरामध्ये सुद्धा तुमचं जे व्यक्ती स्वातंत्र्याबद्दलची मत आहेत, याबाबत प्रचंड तुमच्यावर टीका झाली, ज्याचा काही वास्तवात राजकारण किंवा करिअरशी तुमचा संबंध नाही, पण आपल्या समाजाचा एक दृष्टिकोन असतो. जेव्हा सार्वजनिक जीवनात तुम्ही जगता तेव्हा तुमची प्रत्येक गोष्ट स्कॅनर खाली घेतली जाते. तर ही टीका तुम्हाला म्हणजे मुख्य म्हणजे बॉडी शॅमिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यथित करतात का? नाही, व्यथित नक्कीच करतात. पण मी तुम्हाला सांगतो की आत्ता अधिवेशन झालं, आणि अधिवेशनामध्ये जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने चर्चा चालू होती, आणि वेगवेगळ्या पक्षाचे लोक, मी बोललो नाही त्या चर्चेत, पण आमचे बरेच लोक बोलले. वेगवेगळ्या पक्षाचे लोक इतके जोरजोरात महिलांच्या संदर्भात बोलत होते, त्यांच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात बोलत होते, आणि त्यातले अर्धे लोक असे होते की ज्यांनी माझ्या बायकोबद्दल कमेंट केली आहे, किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या बायकोबद्दल अतिशय खालच्या दर्जाचं लिहिलेलं आहे. हां, त्यामुळे ही हिपोक्रसी आहे. पण मी माझ्या पत्नीला एकच गोष्ट सांगितली की बघ, तुला जसं तू जगत्यात तसं जगायचं असेल तर तुला हे सहन करावं लागेल, आणि हे सहन करायचं नसेल तर जी काही प्राप्त परिस्थिती आहे त्यात जसे इतर लोक वागतात तसे वाग. माझ्याकडनं स्वातंत्र्य आहे, म्हणजे मला देखील ते भोगावं लागतंच, मलाही थोडा त्रास होतोच त्याचा, पण शेवटी एखाद्या व्यक्तीला व्यक्ती म्हणून जर तुम्ही ट्रीट करणार नाही तर कसं चालेल? म्हणजे तुमच्यात आणि आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हे साम्य खूप आहे की त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत आपल्या घरात सुद्धा तडजोड केलेली नाही, स्त्रियांना स्वातंत्र्य दिलेलं काही आहे. कारणच नाही तडजोड करायचं. फक्त राजकारणातले लोक किती खुजे आहेत आणि किती संकुचित आहेत, आणि वेगवेगळ्या पक्षाचे नेते किती खुजे आणि संकुचित आहेत. म्हणजे यातल्या अनेक नेते, मी नावं घेणार नाहीत, पण ज्यांनी स्वतः माझ्या पत्नीला ट्रोल करण्याकरता लोक अपॉइंट केले किंवा लोकांना सांगितलं, असे अनेक मला लोक माहिती आहेत. पण हे त्यांचं खुजेपण आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर कमेंट दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष पण दुखतं आतमध्ये, 100% दुखणारच आहे, वाईट वाटतंच. म्हणजे ज्या प्रकारे आणि ज्या भाषेमध्ये ट्रोल केलं जातं, वाईट वाटणारच आहे. तुमच्या आईला पण वाईट वाटत असेल ना, का त्यांना दूरच ठेवता यापासून तुम्ही? मुलीला वाईट वाटत असेल? फॉर्च्युनेटली काय, माझी मुलगी अजून लहान आहे, ती ट्विटरवर किंवा फेसबुकवर नाही, आणि माझी आई व्हॉट्सॲप पाहते, पण ती फेसबुक आणि ट्विटर पाहत नाही. देवेंद्र, तुम्हाला आयुष्यात आपण पंतप्रधान होऊ असं आत्ता वाटतं का? वाटत नाही? नाही, मला वाटत नाही. वाटत नाही, पण झालात तर देश बदलून ठेवाल असं वाटतं? असं जर तरचा काही विषय नसतो. जो रोल मिळेल, आणि माझ्या जीवनातलं हे सत्य तुम्ही बघा, जो रोल मला मिळाला, मी नगरसेवक होतो तेव्हाही आय हॅव मेड अ डिफरन्स, मी महापौर होतो तेव्हाही आय हॅव मेड अ डिफरन्स, मी आमदार होतो साधा तेव्हाच आय हॅव ट्राय टू मेक अ डिफरन्स, आणि मुख्यमंत्री होतो तेव्हाही जे काही करता आलं ते केलं. आता विरोधी पक्षनेता आहे, तर त्या भूमिकेत पूर्ण मी जे करता येईल ते करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे जीवनात जी भूमिका मिळाली त्या भूमिकेला आपल्या क्षमतेप्रमाणे न्याय द्यायचा प्रयत्न करायचा.
सगळ्यांचं चांगलं करण्याचा प्रयत्न जेवढा होईल तेवढा सगळ्यांचं सगळ्या वेळेला चांगलं करता येत नाही, पण जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा जर प्रयत्न करत असताना तुम्हाला तुमच्याच जवळची माणसं, विरोधातली माणसं खलनायक म्हणून रंगवतात, तेव्हा कसं वाटतं? नाही, असं आहे की तुमच्या पक्षातल्या माणसांनी रंगवले, मी नावं नाही घेत आता कारण तुम्हालाही माहिती आहे. नाही, मी तुम्हाला एक सांगतो की अशा सगळ्या माणसांना त्या त्यावेळी आपण काय मदत केली आपल्याला माहिती असतं. ते कुठल्या परिस्थितीत होतं, त्यांना कुठल्या परिस्थितीतनं आपण बाहेर काढलं याची आपल्याला कल्पना असते. त्यामुळे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्यावर त्याचा काही फार परिणाम होत नाही. थोडं दुःख होतं, पण फार काही त्याचा परिणाम मला होत नाही. आणि मी काय आहे म्हणजे खरं तर आता माझ्याबद्दल अनेक गोष्टी तयार करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी आपल्या संपर्कातनं लोक आपल्याला ओळखतात ना, आपण काय आहोत हे लोकांना माहिती असतं. आज माझ्यावर तुम्ही 10 आरोप लावले तरी लोकांनी माझा व्यवहार पाहिलेला आहे. लोक माझ्याकडे आले त्यावेळेस मी जीवनात कधी कोणाचा अपमान केला नाही. एक व्यक्ती तुम्हाला असा सापडणार नाही की जो माझ्या घरी आला किंवा माझ्या ऑफिसला आला आणि त्याला अपमानित करून पाठवलं. मी कधीच अपमान करत नाही. आणि कधी कोणाच्याबद्दल म्हणजे माझे जे राजकीय विरोधक आहेत हे राजकीय विरोधकही खाजगीत कबूल करतील की त्यांच्याही अडचणीच्या काळात मी त्यांना मदत केली. राजकीय डास ठेवून कोणाला तरी त्रास द्यायचा आहे असं मी कधी केलं नाही, कारण ते माझ्या ह्याच्यात बसत नाही. जे मानणारे आहेत तुम्हाला तुमच्यावर टीका मी केल्यावर ज्या पद्धतीने माझ्याशी त्यांनी कठोरपणे वाद घातलेले आहेत किंवा समाज माध्यमावर मी वाचले असेल की ज्या पद्धतीने मला ट्रोल केलेलं म्हणजे माणसं म्हणजे बोट्स नव्हे किंवा खोटे माणसं नाही, मला ज्यांना मी डायरेक्ट ओळखतो, थेट ओळखतो आणि माझे मित्र आहेत, त्यांनी तुमची बाजू घेऊन ज्या पद्धतीने माझ्या जुन्या मैत्री तोडण्याचा प्रयत्न केला, अर्थात मी ती तोडू दिली नाही, ते पाहता तुम्ही काहीतरी नक्कीच थोडं त्यांचं याबद्दल पुण्य आणि चांगलं केलं असणार याची मला पूर्ण कल्पना आहे. नाही बघा, मी खरं तुम्हाला सांगतो की मी जीवनात निगेटिव्ह काम कधी केलं नाही. माझ्याच्याने निगेटिव्ह काम होत नाही. आणि तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण ज्या दिवशी माझ्या हातून निगेटिव्ह काम घडतं, कारण घडतं आपल्याला अनेक वेळा नकळत घडतं, मी त्या दिवशी झोपू शकत नाही. माझ्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कामच मी करतो. आणि व्यक्ती जो मला भेटायला येतो ना, पहिला माझा त्याच्या चांगुलपणावर विश्वास आहे. अनेक वेळा त्या चांगुलपणाच्या विश्वासामुळे तो ज्यास वाईट निघतो त्यास दुःख होतं, पण तरीही मी ते सोडलं नाही. आलेला माणूस चांगला असं धरूनच मी त्याच्याकडे पाहतो. आणि म्हणून प्रत्येकाचं जे आपल्याच्याने ठीक होऊ शकेल ते करायचा प्रयत्न करतो. मी निगेटिव्ह काम करूच शकत नाही. मी तुम्हाला अखेरचा प्रश्न विचारतो, तुम्ही त्याच्यातलं थोडं उत्तर आधी दिलं. मला आश्चर्य वाटलं की माझ्या मनातला प्रश्न तुम्हाला आधी कसं कळला. रात्री बिछाणावर पडल्यावर तुम्हाला झोप लागते का लगेच, का खूप स्ट्रेसमुळे झोप लागत नाही? नाही, मला माझे झोपेचे टायमिंग्स ऑड आहेत, पण जेवढा वेळ मला झोप लागते तेवढा वेळ शांतपणे लागते. पण म्हणजे पहिलेपासून सवयी आहेत, त्यामुळे रात्री काहीतरी पाहणं, काहीतरी वाचणं, थोडा टंगमंगळ करणं ही सवय असल्यामुळे मी उशिरा झोपतो. पण स्ट्रेसमुळे झोप येत नाही अशी परिस्थिती नाही. स्वतःच्या मनामध्ये एक न्यायाधीश लपलेला असतो देवेंद्र, आणि तुमचा मनातला न्यायाधीश कधी खोटा बोलत नाही. मला असं वाटतं की तुम्ही जोपर्यंत तुमच्या मनातला न्यायाधीश तुमच्या बाजूने न्याय देतोय तोपर्यंत तुम्ही मस्त राहा आणि मस्त जगा. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, महत्वाकांक्षा आहेत, त्या जोपर्यंत सार्वजनिक कल्याणासाठी अधिक चांगल्या असतील आणि एक वेलफेअर स्टेट हे भारताचं लोकतंत्र जे आहे ते अधिक समृद्ध करण्यासाठी असतील, तर त्यासाठी कायमच तुम्हाला शुभेच्छा आहेत. प्रत्येक नेत्याला आपण ह्या शुभेच्छा दिल्या पाहिजे. तुम्ही तर जाणता, तुम्ही सुसंस्कृत आहात, जाणता, समाज जाणता, आणि मला असं वाटतं की सर्व नकारात्मकता तुम्ही जसं मगाशी म्हणालात ती कमी व्हावी या समाजातनं. यासाठी या पुढच्या काळात तुम्हाला अधिकाधिक बळ मिळायला पाहिजे. लोकांना, खऱ्या माणसांना ब्लॉक करू नका, कारण ती काही लोकांची मोनोपॉली आहे, त्यांनाच करू दे, तुम्ही करू नका. आणि फोन जसे तुम्ही ज्या पद्धतीने घेता आणि उत्तर देता ते चालू ठेवा, कारण तो एक चांगला गुण आहे आणि त्यामुळे जनतेशी अजूनही तुमचा कनेक्ट तुटलेला नाही. माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपण पुढच्या वेळी जेव्हा बोलू तेव्हा तुम्ही अधिक मोठ्या पदावर असाल आणि तेव्हा आपण त्या पदाच्या क्षमतेतला आणि तुम्ही काय करतात त्याच्याबद्दल चर्चा करू. धन्यवाद. थँक्यू. आभारी.